उद्योग बँक, माजी सेवक सांस्कृतिक मंडळ आणि रोटरी क्लब ऑफ सोलापूर MIDC यांच्यातर्फे असणाऱ्या या व्याख्यानाच्यासाठी मला बोलवलं ह्याच्याबद्दल आधी मी तुमचे सगळ्यांचे आभार व्यक्त करतो, आयोजकांचे आभार व्यक्त करतो. आणि विशेषतः गणेशोत्सवाच्या काळामध्ये हे सेशन आपण करतोय. साधारण 1 तासाचा वेळ मला त्यांनी दिलेला आहे. 7:15 झालेले आहेत आणि मी साधारण 7:15 पर्यंत ±5 मिनिट्स असा माझा विचार आहे. ॲक्च्युली इंडस्ट्री 4.0, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, त्याच्यामधले धोके आणि संधी याच्याविषयी जर आपण फक्त इंडेक्स अनुक्रमणिका बोलायला गेलं तर त्याचा सगळा कालखंड किमान 1 दिवसाचा आहे. तर त्यामुळे आपण ते 1 तासामध्ये त्याची अगदी बेसिक तोंड ओळख बघणार आहोत. त्यामुळे सगळे विषय त्याच्यातले जे खाच खळगे आहेत ते आपल्याला बघता येणार नाहीत, परंतु निदान महत्त्वाची तोंड ओळख करावी असा त्यातला हेतू आहे. आणि त्याच्यानंतर मला वाटतं ते म्हणत आहेत 15 ते 20 मिनटं आपण क्वेश्चन आन्सर्ससाठी ठेवू. जर का आपण ते लवकर घेतलं, 8:05, 8:10ला संपवलं तर आपल्याला प्रश्नोत्तरं जास्ती घेता येतील. आणि प्रश्नोत्तरांमध्ये मला खरं तर जास्ती रस आहे, कारण एकतर्फी काहीतरी भाषण देणे यापेक्षा सुद्धा संवाद अधिक चांगला होईल. आणि त्यामुळे माझा प्रयत्न असा राहील. आजच्या आपल्या संवादाच्या मध्ये 2 भाग आपोआपच झालेले आहेत, धोके आणि संधी. तर त्यातले धोके याच्याविषयी मी पहिल्यांदा बोलतो आणि अर्थातच मग त्याच्यामध्ये असणाऱ्या संधी याच्याबद्दल पण बोलणार आहे. आणि मग त्या दोन्ही विषयांच्या वर तुम्ही तुमच्या टीका टिप्पणी, शंका असं काही असेल तर, आणि त्याची जी काय मला उत्तरं देता येऊ शकतील ती देण्याचा माझा प्रयत्न राहील. इज दिस आवर अंडरस्टँडिंग? ओके. तर आपण जर स्लाईड प्रेझेंटेशन बघायला गेलं तर काही आत्ता घटना ज्या घडल्या गेल्या काही महिन्यामध्ये त्या मी तुमच्यासमोर मांडतो आणि त्याच्या अनुषंगाने आपण त्यातले जे धोके आहेत ते आधी समजून घ्यायचा प्रयत्न करू. AI कास्ट्स ह्यूज अनसर्टन्टी ऑन जॉब्स, हे टाइम्स ऑफ इंडियामध्ये आलेली बातमी आहे. ही हार्डली याला 1.5 महिना झालेला आहे. आपला अर्थसंकल्प सादर व्हायच्या पुढे मागे आलेली बातमी आहे आणि त्याच्यावर आधारित बऱ्याच बातम्या येत राहिल्या. आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी एक गोष्ट अगदी नक्की आहे, ती म्हणजे की संपूर्ण जग आणि त्यामुळे भारत ढवळून निघणार आहे. आणि त्याच्याविषयी बहुंशी लोकांच्या मनामध्ये नुसतंच कुतूहल आहे, त्याच्याविषयी माहिती पुरेशी नाही. आणि त्याच्याविषयीची भयंकर टोकाची मतं आहेत की आता AIच्यामुळे सगळं जग संपणार आहे, किंवा AI म्हणजे आता संधींचा खजिना इतका ओपन झाला आहे की आपण काही केलं नाही तरी चालेल. अशा 2 टोकांमध्ये बरीच लोक आहेत. याच्याबरोबर मध्ये कुठेतरी आपल्याला काम करायचं आहे आणि म्हणून त्याला आपण धोके आणि संधी या दोन्हीचं टायटल, नाव पण दिलेलं आहे. ह्यूज अनसर्टन्टी आहे, परंतु त्याच्यामध्ये म्हणजे आपण काहीच करायचं नाही असं काही आपल्याला लायसन्स मिळालेलं नाही आहे. ते समजून घेणं हे पहिलं काम आणि त्याच्यावर काम करणं हे दुसरं काम. याच्याबद्दल आपण बोलणार. त्याच्यामध्ये असं लिहिलं आहे, इट्स इम्पॅक्ट ऑन वर्कर्स अक्रॉस ऑल स्किल लेवल्स, लो, सेमी आणि हाय, याच्याबद्दल त्यांनी विवेचन केलेलं आहे. आपल्याला असं वाटत राहतं की जे फक्त ट्रान्झॅक्शनल काम आहे, म्हणजे एकच जिनसी काम आहे, त्या कामालाच फक्त धोका आहे. तर असं काही आता उरलेलं नाही आहे. इनफॅक्ट मी तुम्हाला जसा वेळ असेल तशा याच्यामध्ये आणि प्रश्नोत्तरांमध्ये हे दाखवून देईन की आता असं एकही क्षेत्र उरलेलं नाही की ज्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी धोका आणि संधी निर्माण झालेलं नाही. आणि आम्ही करिअर काउन्सिलिंग करतो, त्याच्यामध्ये हे कुठेतरी फक्त तंत्रज्ञान, मेडिकल फील्ड, सायन्स रिसर्च इथपर्यंत ते सीमित नाही आहे. याच्या पलीकडच्या आणि आत्तापर्यंत आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा इंडस्ट्री 4.0 याच्यावर मी भारतात आणि भारताबाहेर बऱ्याच ठिकाणी सेशन्स घेतली आहेत. आणि तिथल्या सर्व त्या ऑडियन्सला माझा असा खुला चॅलेंज असतो की तुम्ही मला कुठलंही फील्ड सांगा, त्या फील्डमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा इंडस्ट्री 4.0च्या मुळे असणाऱ्या 2 कंपनीज यांची नावं मी सांगीन की ज्यांनी ते क्षेत्र पूर्णपणे अंतर्बाह्य बदलण्यामध्ये काम केलेलं आहे. आणि आत्तापर्यंत माझा हा चॅलेंज कधीही मी हारलेलो नाही.
हे दुःखद गोष्ट आहे का चांगली आहे आपण ठरवू एकत्र. पण ही गोष्ट तर खरी की आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे सर्वगामी होत चाललेलं आहे. याच्या पुढची जर आपण स्लाईड बघितली तर त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा भाग आहे आणि हे सगळ्यांना माहिती आहे, मी फक्त आय एम जस्ट गोइंग टू टच अपॉन इट, की 65% लोकसंख्या भारत देशाची ही 35 वर्षाच्या खाली आहे. म्हणजे आपला देश तरुण आहे. याविषयी आपण डेमोग्राफिक डिव्हिडंड याच्याविषयी बोलत असतो, अभिमानाने सांगत असतो. परंतु ह्या लोकांच्यासाठी आणि जशी आपली लोकसंख्या वाढते आहे आणि त्याच्यातले 65% लोक जर तरुण असतील आणि त्यांच्या हाताला काम नसेल तर काय घटना घडू शकतात याच्याविषयीचा अंदाज आपल्या सगळ्यांना आहे. त्यामुळे याच्याबद्दल काम करणंच आवश्यक आहे, नुसतं अवेअरनेस नाही. आणि म्हणून मी याची थोडीशी एक तुम्हाला झलक दाखवतो. माझा तुम्हा सगळ्यांना प्रश्न असा आहे की किती लोकांनी इंडस्ट्री 4.0 ही संज्ञा ऐकलेली आहे. इंडस्ट्री 4.0 ज्याचा उल्लेख मगाशी ओळख करून देताना झाला. काही लोकांचे हात वर आहेत. एक मला जे दिसतंय त्याच्यावर 1 2 3 4 5. सोलापूरसारख्या शहरामध्ये मी आहे आणि तिथे इंडस्ट्री 4.0 याच्याबद्दल जे जागरूक लोक शनिवारची संध्याकाळ मुद्दाम वेगळी काढून आलेले आहेत, अशा लोकांच्यामध्ये फक्त 5 लोकांचे हात वर आहेत. म्हणजे तुमच्या ऑनेस्टीला माझी दाद आहे. परंतु शहरामधल्या लोकांमध्ये फक्त 5 लोक हात वर करतायत, ही बाब गंभीर आहे. हे मी तुम्हाला पुढच्या 2-4 स्लाईडमध्ये दाखवून देईन. आणि अर्थातच त्याविषयीची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे बेसिक. परंतु आजचा माझा उद्देश हा इंडस्ट्री 4.0 किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स याच्यावर 1 तासाचं लेक्चर घेण्याचा अजिबात नाही. तुम्ही म्हणाल मग आम्ही आलो कशाला? याचं सिंपल कारण मी तुम्हाला सांगतो. आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा इंडस्ट्री 4.0 याच्याबद्दलची तुम्हाला माहिती हवी असेल तर ती माहिती तुम्हाला तुमच्या बसल्या जागी मोबाईल बसल्या ChatGPTवर 2 सेकंदात उपलब्ध आहे. त्याच्यासाठी तुम्हाला माझी गरज नाही. आम्ही जेव्हा जेव्हा कुठलंही सेशन घेतो, लहान मुलांपासून ते आपल्यासारख्या, आम्ही हा प्रश्न स्वतःला विचारतो की आम्ही असं काही देणार आहोत का आमच्या इंटेंडेड श्रोतृवृंदाला की जे त्यांना गुगल किंवा ChatGPTवर उपलब्ध नाही. तर ते देण्यात पॉईंट आहे ना. नाही तर तुम्ही एवढी लोक मला 1 तास देणार, त्याची काहीतरी किंमत मी ठेवली पाहिजे. जे तुम्हाला घर बसल्या TV पाहता पाहता खाता खाता सहज म्हणून बघता येईल, त्याच्यासाठी तुम्ही इथं यायचं काय कारण? मग माझा उद्देश एकदम स्पष्ट आहे आणि तो असा की इंडस्ट्री 4.0 किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स याविषयी आपण जर वेळेत जागरूक झालो नाही तर काय होईल याबद्दल मात्र तुम्हाला ChatGPT सांगणार नाही. ते काम माझं आहे. आणि म्हणून मी बँक आणि रोटरी क्लब या दोघांचे खरोखर मनःपूर्वक आभार मानतो. त्यांचं म्हणणं असं होतं की ही जेव्हा व्याख्यानमाला आयोजित केली तेव्हा या विषयामध्ये तज्ज्ञ म्हणून कोणाला बोलवायचं, तर त्यांनी चांगुलपणाने म्हटलं की ह्यांना बोलवायला हरकत नाही, असं एकमताने ठरलं. मी म्हणतो उलटं आहे. मला एवढ्या लोकांना इंडस्ट्री 4.0चे संधी आणि धोके याच्याबद्दल सांगण्याची संधी दिल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. तुम्ही माझे आभार व्यक्त करण्याचं काहीच कारण नाही आहे. कारण हे जर आपण केलं नाही तर एक देश म्हणून, समाज म्हणून आपली पत घसरणार आहे. आणि त्याच्याबद्दलचे काही मी तुम्हाला टप्पे पण दाखवतो. हे जे पण बघतो आहे GDP सध्या काय 60%, आता थोडं प्लस मायनस होत आहे. परंतु ह्याच्यामध्ये आणि पुढच्या काही वर्षांच्या कालखंडामध्ये जो काही बदल घडणार आहे त्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि इंडस्ट्री 4.0 याचा आमूलाग्र बदल करणारे ताकद आपल्याला उजागर होईल, आपल्याला दिसेल. आपण जर पुढची आणि त्याच्या पुढची स्लाईड बघितली, पुढची स्लाईड घे. मला तुम्हाला दाखवायचं आहे की इंडस्ट्री 4.0 हे किती किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे किती आपल्या जीवनामध्ये आतपर्यंत खोलवर रुजलेलं आहे. तुम्हाला मी दाखवतोय की तुमचा मी जर फोटो काढला किंवा पाहिला आणि मी जर तुम्हाला सांगू शकलो की तुम्ही आता नोव्हेंबरमध्ये म्हणजे अजून 2 महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पण इलेक्शन आहे विधानसभेची, मी जर तुम्हाला सांगू शकणार असेन की तुम्ही BJPचे का शिवसेनेचे का NCPचे, नुसता फोटो बघू ना, तर कसं काय वाटेल तुम्हाला? काही लोक माझ्याकडे आता फार आश्चर्याने बघतायत, काही लोक हसायला लागली आहेत, काही लोक म्हणताय हे काहीच्या काही चाललंय आता, अविश्वसनीय गोष्ट, काहीतरी कपोतकल्पित गोष्ट सांगितल्यासारखं. पण पुढची जर आपण स्लाईड बघितली
तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल 2021 एक रिसर्च पेपर नेचरसारख्या प्रख्यात जर्नलमध्ये पब्लिश झालेला आहे की ज्याला काही चॅलेंज नाही आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं आहे आणि निस्संदिग्धपणे सांगितलं आहे की तुमच्या फोटोवरनं, त्या फीचर्सवरनं आम्ही तुम्हाला तुमचे पॉलिटिकल लिनिंग सांगू शकतो. नुसता चेहरा पाहून सांगू शकतो की तुम्ही NCPचे का शिवसेनेचे. ही ॲक्युरसी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. ती या पेपरमध्ये 2021 म्हणजे आता त्याला 3 वर्ष होऊन गेली, त्याच्यामध्ये 84% होती. याचं इम्प्लिकेशन लक्षात घ्या. तुम्ही एखाद्या शासकीय योजनेसाठी ऑफिसमध्ये गेलेला, तुमचा फोटो पाहिल्या त्या अधिकाऱ्याला कळतंय की तुम्ही कुठले आहात. काय होईल विचार करा. विधानसभेचं जेव्हा आता रणशिंग फुंकलं जाईल, त्याच्यानंतर अनेक सभा होतील, त्या सभांना कोणाला येऊ द्यायचं कोणाला येऊ द्यायचं नाही नुसतं फोटोवरनं कळलं तर. ही गोष्ट साधी नाही आहे, ही चीनमध्ये घडती आहे. अजून आपल्याकडे ती मुरली नाही आहे आणि म्हणून ती आपल्याकडे येणारच नाही या भ्रमात राहणं फार धोक्याचं आहे. आणि हे तुम्हाला आर्टिफिशियल इंटेलिजन्स सांगेल की तुम्ही शिवसेनेचे का NCPचे. परंतु महाराष्ट्राचा इंटेलिजन्स नॅचरल हा आर्टिफिशियलपेक्षा पुढचा आहे, लक्षात घ्या. या AIने जरी सांगितलं तुम्ही शिवसेनेचे, तरी त्यांना कुठे सांगता येणार आहे की कुठल्या गटाचे. महाराष्ट्राचा नॅचरल इंटेलिजन्स बद्दल आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी भाव खाऊ नये. त्यांना महाराष्ट्राची ताकद माहिती नाही. पण म्हणून आपण गाफील राहावं हा त्याचा अर्थ नाही आहे. हा त्यातला मूळ मुद्दा. गमतीचा मुद्दा बाजूला सोडा. इश्यू असा आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचा असंख्य प्रकारचे डेटा टाईप्स आल्यानंतर त्याच्यातनं निष्कर्ष विलक्षण वेगाने काढले जातात. त्याचा युद्धशास्त्रापासून ते आपल्या नेहमीच्या जगण्याच्या गोष्टींपर्यंत परिणाम आहे. उदाहरणार्थ, तुम्ही जर का एखाद्या दिवशी सकाळी उठल्यावर म्हणलात की मला आज थाई करी खायची इच्छा होते आहे, तर संध्याकाळी तुमच्या ईमेलमध्ये, इनबॉक्समध्ये, व्हॉट्सॲपमध्ये अचानक थाई करीची कुपनं यायला लागतात आणि तुम्ही विचार करायला लागता हे कसं काय. मी नुसती मनात इच्छा प्रगट केली, जरा काही 4 वाक्य बोललो तर भिंती नाही का नसतात, कोणीतरी आहे तिथं असं आपण म्हणतो. तर हे सध्या घडतं आहे. आणि हे घडणारं कोण आहे, तर हा आपला सगळ्यांचा लाडका जीव की प्राण. त्याला काही लोक अज्ञान आणि मोबाईल असं म्हणतात, पण हा प्राणच आहे. हा जर का इथं खाली पडला तर माझा जीव वर खाली हां, त्यातनं सगळं ऐकलं जातं आहे. आणि जर का आपला इथं व्हिडिओ प्ले झाला, जर USB पोर्ट असेल तर. पण ही गोष्ट घडती आहे ही नक्की. आणि याचा वापर हा 2 महिन्यानंतर 2 महत्त्वाच्या, आपल्यासाठी 2 महत्त्वाच्या इलेक्शनसाठी होणार आहे. पहिली इलेक्शन म्हणजे अर्थातच महाराष्ट्राची विधानसभेची, आणि दुसरी म्हणजे अमेरिकेमध्ये होऊ घातलेली ट्रम्प आणि कमला हॅरिस यांच्यामधली इलेक्शन. याच्यामध्ये तर सर्रास याचा वापर होतो आहे. आणि त्यामुळे आपण असं काहीतरी म्हणणं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स वगैरे हे सगळं फार तंत्रज्ञानाचं आहे, आमच्याशी काय संबंध, आम्ही सोलापूरमध्ये बसलेलो आहे, ते काय होणार असेल ते न्यूयॉर्क आणि मुंबईमध्ये होईल, आमचा काही संबंध नाही, हे तुमच्या घरी घडतं आहे. इनफॅक्ट ABP माझा याच्यावर माझी मागच्या वर्षी मुलाखत झाली होती अच्युत गोडबोलेंच्याबरोबर. अच्युत गोडबोले मला वाटतं सोलापूरचेच आहेत. दोघांची मुलाखत झाली तेव्हा ज्ञानदा कदम म्हणून जी त्यांची अँकर आहे, तुम्ही ऐकलं असेल, नाव पाहिलं असेल, तिने मला प्रश्न विचारला होता की आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि इंडस्ट्री 4 याचं आपण स्वागत कसं करायचं. मी म्हटलं, ज्ञानदा, जी व्यक्ती आपल्या किचनपर्यंत आली आहे तिचं स्वागत कसं करायचं. ती बेल दाबतच नाही आहे, ती व्यक्ती ऑलरेडी आपल्या किचनमध्ये आहे. स्वागत करण्याचा दिवस, वेळ, काळ सगळी चुकली, संपलं. आता त्यांच्याबरोबर जुळवून कसं घ्यायचं एवढंच आपल्याला बघायचं आहे. आणि त्यामुळे आपल्याबद्दलची सगळी माहिती ही गुगलला, ॲमेझॉनला आहेच, फक्त त्यांना ती आहे हे आपल्याला माहिती नाही आहे. अज्ञानात सुख असतं. आणि त्यांना माहिती आहे हे ते आपल्याला का सांगत नाही आहेत. आपण फार नगण्य लोक होत आहोत. आपल्याबद्दलची सगळी माहिती त्यांना आपल्याला सांगून करायचं काय आहे. त्यांच्या लेखी आपण कोणीच नाही आहोत. आपल्याला असं वाटतंय की आपल्याला काहीतरी प्रायव्हेट लाईफ आहे, असं काही नाही आहे. आपण ज्या गोष्टी खरेदी करतो आहे, आपल्याला ज्या गोष्टी वेबवर दिसता आहेत, आपल्याला जी कुपनं येत आहेत, आपण जो विचार करतो आहोत, पण जो आपल्याला कळत नाही आहे तो विचारसुद्धा आपल्याकडे प्लांट केला गेलेला आहे. त्यामुळे आपल्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं स्वागत वगैरे करायचं काही नाही आहे. ते आहे त्याच्याबरोबर टिकायचं आहे आणि त्याच्यावर स्वार व्हायचं आहे.
त्यामुळे त्याच्यामध्ये धोके पण आहेत आणि संधी पण आहे. त्याच विषयी आपण आज बोलणार आहोत. समजा आपण पुढे गेलो तर अनेकविध गोष्टींच्या बद्दल आपल्याला सांगता येईल. मी तुम्हाला आधीच हे डिक्लेअर केलं की मला काही ह्या विषयाला पूर्ण न्याय आज देता येणार नाही आणि ज्याच्याबद्दल मला फारशी खंत पण नाही आहे, कारण मी तुम्हाला त्याचा उपाय सांगून ठेवला. तुम्ही सरळ ChatGPTवर जा आणि तिथे इंडस्ट्री 4.0 हे मला शिकव, मराठी किंवा हिंदी किंवा इंग्लिशमधनं, ते तुम्हाला सगळं देईल, तुम्हाला ते कळेल. त्याच्यामध्ये काही फार जादूटोणा नाही आहे. पण त्याचे जे इम्प्लिकेशन्स आहेत, टाटा कन्सल्टन्सीसारखी कंपनी, याचा CEO यांनी मेजर वॉर्निंग दिलेली आहे आणि ही 26 एप्रिल 2024 या वर्षीची गोष्ट सांगतोय. त्यांनी लिहिलं आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स कॅन किल कॉल सेंटर्स इन अ इयर. एका वर्षात. त्याला पण आता 5 महिने होऊन गेले ही गोष्ट ऐकून सांगून. म्हणजे जे जॉब्स किंवा ज्या जॉब्ससाठी आपण आपल्या मुलांना तयार करतो आहोत, ते जॉब्सच जर नसतील तर आपण जे काय मरमर काम करणार आणि ती मुलं पण बिचारी अभ्यास करणार, त्यांनी करायचं काय आणि कशासाठी? आणि हे फक्त TCS आणि चॅटबॉट्स ह्याच्यापुरतं सीमित राहणार नाही आहे. मी तुम्हाला त्याची उदाहरणं पण दाखवणार आहे. आपण जर पुढे गेलं तर संधी धोके या दोन्हीबद्दलचं एक महत्त्वाचं परिमाण मी तुम्हाला दाखवतो. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम असं म्हणतो की 2025 पर्यंत, म्हणजे पुढचं वर्ष आलंच बरं का आता ते. आता आपण गणपती, दिवाळी आणि ख्रिसमस, न्यू इयर करेपर्यंत 25 आलं. आपल्याला कळणार पण नाही आहे किती पटकन घडतंय. 86 मिलियन जॉब्स जगातले नष्ट होणार आहेत. नष्ट. मी जेव्हा अशा तऱ्हेची सेशन्स घेतो त्यावेळेला पहिल्या 2 ते 3 रांगांमध्ये चार्टर्ड अकाउंटंट बसलेले असतात. ते माझ्याकडे येतात सेशन नंतर. दिस इज व्हेरी कॉमन नाव. आणि ते मला म्हणतात की सर, आम्ही आता 25 झाली, 30 झाली, 35 झाली वर्ष CA म्हणून काम करतोय, परंतु आता डिजिटल ट्रान्झॅक्शन्स खूप वाढलेली आहेत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की UPIचा वापर प्रचंड वाढला आहे. UPIचं पॉप्युलॅरिटी जगात वाढली आहे. आत्ता पेरू या देशाने सांगितलं की आम्ही UPI वापरणार आहोत. आयफेल टॉवरमध्ये तुम्ही UPI तुम्ही रुपे किंवा हे वापरून तुम्हाला ॲडमिशन मिळू शकते. सर्व देशांमध्ये आता याच्या UPI बद्दल कुतूहल, वापर वाढत आहे. डिजिटल ट्रान्झॅक्शनचं अजून चांगलं उदाहरण म्हणजे आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी आत्ता इन्कम टॅक्सची पर्सनल मागच्या महिन्यामध्ये होऊन गेली, कंपनीची पुढच्या महिन्यामध्ये आहे. इथं बऱ्याच लोकांचे बिझनेसेस असतील, स्वतःचं इन्कम टॅक्स भरत असाल, त्याच्यामध्ये प्री फिल्ड इन्कम टॅक्स यायला सुरुवात झालेली आहे. या वर्षी आणि मागच्या वर्षी येऊन गेलेत. हे टॅक्सेस जर का प्री फिल्ड येणार असतील तर आपण CAकडे जाण्याचं कारण काय? आणि जर त्यांच्याकडे आपण जाणार नसू तर जे CA आहेत त्यांनी करायचं काय? आणि माझा तोही प्रश्न दुय्यम मला वाटतो. आता ज्या मुलांना आपण CAला घालतो आहोत आणि सांगतो की आता तुझं करिअर छान होईल आणि म्हणून तू हे कर आणि त्याच्यासाठी लागणारी सगळी मदत आम्ही करतो, अशा पालकांना हे माहिती आहे का? आणि त्यांना शिकवणाऱ्या टीचर्सना माहिती आहे का की या पुढच्या काळामध्ये CAचं काम वेगळं असेल निदान? आणि त्याचं उत्तर नाही असं आहे. मी तुम्हाला विचारलं ना मगाशी, इंडस्ट्री 4.0 किती लोकांना माहिती आहे? 5 लोकांनी हात वर केले. पुढच्या 2 स्लाईडमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की तो काय प्रकार आहे. आणि ते जर आपल्याला माहिती नसेल तर गडबड कशी होणार आहे. पण हा जो धोका आहे की जॉब जाणारच आहेत, त्याच्याबरोबर लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे म्हणजे 97 मिलियन न्यू जॉब्स तयार होणार आहेत. फक्त गोची अशी आहे की या 97 मिलियन जॉबच्या बाबतीमध्ये त्यांना ट्रेनिंग काय द्यायचं ह्याची अनभिज्ञता युनिव्हर्सिटीमध्ये आहे. युनिव्हर्सिटीला हेच माहिती नाही की समजा हा जॉब आहे तर याचं ट्रेनिंग काय द्यायचं. आता उदाहरणार्थ प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग नावाची एक संकल्पना आहे. प्रॉम्प्ट इंजिनिअरिंगला खूप मागणी आहे. सायबर सिक्युरिटीला खूप मागणी आहे. बऱ्याच फील्ड्स आहेत ज्याला खूप मागणी आहे. ब्लॉकचेन आहे, क्वांटम कम्प्युटिंग आहे. याच्याबद्दलचं ट्रेनिंगच नाही आहे आपल्याकडे किंवा अगदी तुरळक ठिकाणी आहे. म्हणजे TCSचा CEO असं सांगतोय की कॉल सेंटर्स बंद पडतील आणि लाखोंनी आणि करोडोंनी जॉब्स संपतील. आणि जिथे जॉब्स आहेत की जे आपल्याला पुढे दिसतंय, 5 लाख डेटा सायंटिस्टची गरज भारतामध्ये आहे आणि आपल्याकडे शॉर्टेज म्हणजे किती आहे? 25,000 सुद्धा जेमतेम लोक आहेत ज्यांना आपण डेटा सायंटिस्ट म्हणू शकू. जो मुलगा उठतोय, जी मुलगी उठतेय, ते म्हणतात आम्ही कम्प्युटर सायन्स करणार, AI ML करणार, पण आपण डेटा सायंटिस्ट नीट बनतो आहोत का याच्यावर त्यांचं लक्ष नाहीये. सायबर सिक्युरिटीमध्ये आवश्यकता खूप आहे आणि लोक कमी आहेत.
आणि याच बॅकड्रॉपवर 62 अनस्किल्ड ग्रेड 3चे जॉब्स UPमध्ये होते आणि त्याला 93,000 ॲप्लिकेशन्स आले होते. त्याच्यामधले 213 PhD होते, ग्रेड 3. म्हणजे काय म्हणू आपण, साधारण क्लर्क लेवलचं ओपनिंग आहे. आणि ते काम कमी आहे असं मी म्हणत नाही आहे. मी म्हणतोय त्याच्यासाठी PhDची गरज कुठं आहे. त्यांची मिनिमम रिक्वायरमेंट 8वी पास होती. ज्या जॉबला स्वतः गव्हर्नमेंट म्हणतंय की 8वी पास आम्हाला पुरणार आहे शैक्षणिक अर्हता, त्याच्यामध्ये PhD लोक 213 काम अप्लाय करतायत. जेव्हा जागा 62 आहेत, कुठेतरी चुकतंय. आणि ही मी 5 वर्षापूर्वीची गोष्ट तुम्हाला सांगतोय. महाराष्ट्रातली परवाची बातमी याच लाईन्सवर आहे, ही तुमच्याही वाचनात असणार आहे. आणि मग हे का घडतं आहे याचं जे मूळ कारण आहे ते इंडस्ट्री 4 आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. हे त्यातलं एक महत्त्वाचं कारण आहे. फक्त एकमेव हे कारण नाही आहे, बाकीच्या अनेक गोष्टी आहेत, त्या विषयात आपण आज जाणार नाही आहोत. उदाहरणार्थ आर्थिक कारणं आहेत, काही डेमोग्राफिक कारणं आहेत, त्या विषयामध्ये आपण जाणार नाही आहोत. पण ऑटोमेशन, इंडस्ट्री 4 आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स यांचा या जे असमतोल जो आहे त्याच्यामध्ये जो कॉन्ट्रीब्युशन आहे ते आपल्याला नजरेआड करून चालणार नाही. केलं तर ते आपल्याला घातक ठरेल. त्याच्यामध्ये इंडस्ट्री 4.0 हा कळीचा मुद्दा आहे. आणि मग मी इंडस्ट्री 4.0 याच्याविषयी, आणि त्याची सगळी मी बाकी कथा सांगत बसत नाही, आपल्याकडे तेवढा वेळ नाही आहे, पण त्याच्यावर मी 2018मध्ये काही लेखमाला लिहिली. त्याला महाराष्ट्रभरातनं रिस्पॉन्स आला. मुळामध्ये जी 6 आर्टिकल्स लिहायची होती त्याची 52 आर्टिकल्स झाली लोकाग्रहास्तव. मी काय प्रथितयश लेखक वगैरे नाही आहे. या विषयाच्या व्याप्तीमुळे महाराष्ट्रभरातल्या अनेक आया बहिणींनी मेल पाठवल्या, पत्र पाठवली लोकमतकडे की आम्हाला आमच्या मुलांची काळजी वाटते 6 आर्टिकल्स वाचल्यानंतर, आणि म्हणून ही जरा एक्सटेंड करा. आणि मग ती एक्सटेंड झाली, ते कॉलम रायटिंग, स्तंभलेखन झालं आणि त्याच्यातनं हे पुस्तक तयार झालं. पुस्तक तयार झाल्यानंतर काही कारणामुळे माझं सुदैव आहे की डॉक्टर रघुनाथ माशेलकर सरांच्या सारख्या माणसाबरोबर काम करायची संधी मला वेळोवेळी मिळत गेली. त्यांना मी मेल टाकली की सर असं असं पुस्तक लिहिण्याचं धाडस केलेलं आहे, ह्याला तुम्ही प्रस्तावना दिलीत, इंग्लिश आणि मराठी दोन्ही लिहिलेलं आहे, तर हे तुम्ही केलं तर मी माझं भाग्य समजेन. मी आपली मेल टाकायचं काम केलं आणि सोडून दिला विषय. पद्मविभूषण माणूस आहे, प्राईम मिनिस्टर्स ऑफिसमध्ये ॲडव्हायझर आहे, दर आठवड्याला प्राईम मिनिस्टरला सल्ला देणारा व्यक्ती, तो माझ्यासारख्या यक्कश्चित माणसाची मेल पाहिल वगैरे आणि उत्तर देईल वगैरे, मी सोडून दिली होती अशा. त्यांना खरोखरच खूप कामं आहेत. म्हणून तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्या संध्याकाळी मला त्यांचा स्वतःचा कॉल आला. ते म्हणले की उद्या मी 1 तास तुझ्यासाठी मुद्दाम बाजूला काढून ठेवला आहे, सकाळी 11 ते 12, तू मला येऊन भेट आणि आपण तेव्हा बोलू. मी म्हटलं सर तुम्ही म्हणाल तेव्हा म्हणाल तिथे. गेलो तिथे 11 ते 12 त्यांच्याबरोबर. त्यांनी पहिलं पुस्तक हातात घेतलं आणि म्हणजे त्याची जी सॉफ्ट कॉपी पाठवली होती त्याचं काही प्रिंट घेतले आणि ते म्हटले मी मराठी आणि इंग्लिश दोन्ही पुस्तकांच्यासाठी प्रस्तावना काल रात्री जागून लिहून काढली. त्यांनी ती माझ्यासमोर ठेवली. ते म्हणले ही बरोबर आहे का बघ. म्हटलं सर भलतं सलतं काम सांगू नका. मग म्हणले की हा विषय खूप महत्त्वाचा आहे. इंडस्ट्री 4.0 हे 2019ची गोष्ट सांगतोय मी. 2019मध्ये म्हणले की इंडस्ट्री 4.0 हा विषय कळीचा आहे, तो मी प्राईम मिनिस्टर्स ऑफिसमध्ये लावून धरलेला आहे. मी तिथं सांगतो आहे की आपण ह्याच्याविषयी अनभिज्ञ असणं हे स्वतःच्या पायावर धोंडा आहे. आणि त्यांच्याकडनं माहिती जी मिळाली ते शेवटचा पॉईंट आहे. चीनमध्ये एवढी पोरं आहेत, 4थी 5वीची मुलं आहेत, त्यांच्या करिक्युलममध्ये 3 पुस्तकं कंपल्सरी आहेत, या हाईटची मुलं. आणि मी आणि माझी कलिग मधुराजी आत्ता हे प्रेझेंटेशन सादरीकरण करते आहे. आम्ही इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये आपल्या देशातल्या नामांकित जातो, मी नावं सांगत नाही. तिथं गेल्यानंतर तिथले टीचर्स आमच्याकडे असं बघत राहतात, हे इंडस्ट्री 4.0 हे काय आहे, रोग आहे का औषध आहे. आपण चीनशी टक्कर घेणार आहोत कसं काय. मी वैयक्तिक पातळीवर तर तुम्हाला इंडस्ट्री 4.0 आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे आपल्याला करायला पाहिजे हे तर सांगतोच आहे. मी म्हणतोय एक आपली कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि त्या कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटीमध्ये भारताला, ज्याचं आपण राष्ट्रगीत गाऊन आज सुरुवात केली, चांगला उपक्रम आहे हा. आपण दोन्ही गोष्टी करू शकणार आहोत. आपलं पण आयुष्य उत्तम करू शकणार आहोत
आणि कॉन्ट्रीब्युशन टू द नेशन डायरेक्टली करू शकणार आहोत. कारण मी सांगतोय त्याच्यासाठी एका विवक्षित स्पेसिफिक एरियामध्ये काम करणं आवश्यक नाहीच आहे. तुम्ही ज्या फील्डमध्ये काम करत असाल त्याच्यामध्ये जर तुम्ही तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर केला तर यू आर कॉन्ट्रीब्युटिंग ॲट अ नॅशनल लेवल. शुड वी नॉट थिंक दॅट वी आर ॲट अ गुड कस्प. तर ते म्हणले की ही स्थिती आहे, मराठीमध्ये याची ओळख नाही आणि मराठीमध्ये पुस्तक लिहिलंस याचं एकतर अभिनंदन. ही दोन्ही मराठी आणि इंग्लिशबद्दलचं तर मी तुला प्रस्तावना देतोच, पण त्याचबरोबर मी प्राईम मिनिस्टर्स ऑफिसला ऑलरेडी सजेशन देऊन झाली आहे की भारताच्या संविधानाच्या शेड्यूल 8मध्ये ज्या 22 भाषा रेकग्नाइज्ड आहेत त्याच्यामधल्या उरलेल्या 22 भाषांमध्ये याचं भाषांतर व्हावं असं मी सजेस्ट करतोय. याचं कारण की फक्त मराठी लोकांना नाही, बाकीच्याही लोकांना इंडस्ट्री 4.0 कळलं पाहिजे. आणि मला हे तुम्हाला एवढं विस्ताराने का सांगावं असं वाटलं, 2 कारणांच्यामुळे. एक, हे जे पुस्तक आहे ते पुस्तक आत्ता सुदैवाने 7व्या आवृत्तीत 14,000 कॉपीज आर सोल्ड. मराठीमधलं हे बेस्ट सेलर आहे आणि आम्ही हे पुस्तक याच केवळ उद्देशाने लिहिलेलं आहे की हे लोकांपर्यंत पोचलं पाहिजे. याची किंमत आम्ही 250 ठेवलेली आहे आणि ते बाहेर आम्ही 100 रुपयाला उपलब्ध करून देतो आहोत. आम्हाला याच्यामध्ये यत्किंचितही आर्थिक फायदा नको आहे. आणि याचं कारण, याची किंमत छापायची, बाइंडिंगची, प्रिंटिंगची वगैरे वगैरे 97 रुपये, म्हणून आम्ही ते 100ला विकतो. आम्ही पदरचे खर्च करणार नाही, परंतु आम्हाला अजिबात आर्थिक फायदा नको आहे. आमचा कॉन्शियस डिसिजन आहे. आणि हे जर 100ला ठेवलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी लायब्ररीमध्ये जर हे पुस्तक पोहोचलं तर त्याचा गुणिले फॅक्टर 15 असतो. पब्लिक लायब्ररीमध्ये एक पुस्तक साधारण ॲव्हरेज 15 लोक वाचतात असं सरकारने सांगितलेलं आहे. आम्हाला ते व्हायला हवं आहे आणि म्हणून आम्ही ते पुस्तक 100ला ठेवलेलं आहे. पदर मोड करायची नाही आहे, पण प्रॉफिट पण नको आहे, तर ते बाहेर ठेवलेलं आहे. माझा तुम्हाला आग्रह राहणार आहे की आपण गणेशोत्सवामध्ये हा कार्यक्रम करतोय, एक नुसतं भाषण ऐकलं, परत गेलो आणि आपलं रेग्युलर चालू ठेवलं, यापेक्षा माझा आग्रह आहे तुम्हाला, जे काय आपण आत्ता अर्धा तास एकमेकाला ओळखतो त्याचा फायदा घेऊन मी तुम्हाला हट्ट धरणार आहे की हे माझं पुस्तक आहे म्हणून वाचण्यापेक्षा आपल्याला हे कळलं पाहिजे म्हणून वाचा. आणि माझा तर अजून पुढचा आग्रह आहे की गणेशोत्सव आहे, दिवाळी आहे, पुढे न्यू इयर आहे, ख्रिसमस आहे, अनेक गोष्टी आहेत. याच्यामध्ये आपण अनेक लोकांना गिफ्ट देतो. ते गिफ्ट तुम्ही यावेळेला हे पुस्तक दिलं किंवा अन्य अजून 1-2 पुस्तकांविषयी मला सांगायचं आहे. आम्ही पुस्तकं लिहिण्याचं हे मेन कारण आहे. आर्थिक फायदा हे आमचं कारण नाही, आमच्या डोक्यात एकदम स्पष्ट आहे पहिल्या दिवसापासून. तर तुम्ही सुकामेवा देणार असाल तर द्या, पण त्याच्याबरोबर हे पण द्या असा माझा हट्ट आहे तुमच्याकडे. तर इंडस्ट्री 4.0 म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा सुपरसेट. तो काय आहे तो आपण बघूया. पुढचं जर आपण स्लाईड बघितली तर एकूण स्किल्स काय लागणार आहेत त्याच्याबद्दल महत्त्वाचा भाग पॉईंट नंबर 2 2025च्या स्लाईडमध्ये मागेपर्यंत दिसणार नाही कदाचित, म्हणून मी वाचून दाखवतोय की ॲक्टिव्ह लर्निंग अँड लर्निंग स्ट्रॅटेजीज हे आपल्याला इम्बाईब करणं आवश्यक आहे. ते जसं मी तुम्हाला धोके सांगणार आहे तसं त्याच्यामधल्या संधीचा भाग आहे की आपल्याला स्वतःला शिकत राहायला लागेल या पुढच्या काळामध्ये. आणि त्यातनं इथे बसलेला कोणत्याही व्यक्ती सुटणार नाही. इथं बसलेला हा जो लहान मुलगा आहे तिथपासून ते सिनियर सिटीजनपर्यंत सगळ्यांना शिकत राहावं लागणार आहे. ही आपल्याला करायला लागणारी गोष्ट आहे, आवश्यक गोष्ट आहे. आणि त्याविषयी आपण जर आज जागरूक झालो आणि त्याविषयी आपण जर आज, मी तुम्हाला ॲक्च्युली बऱ्याच गोष्टी अशा सांगणार आहे की ज्यांनी तुम्ही घाबरणं शक्य आहे. आणि तुम्ही म्हणाल काय माणूस आहे, एवढा पुण्याहून आला आणि काय करून गेला तर घाबरून गेला, हे काय बरं नाही, चांगुलपणा नाही. पण मी तुम्हाला सांगतोय, तुम्ही जर आज रात्री घाबरलेले असाल आणि विचार करायला लागलात की जरा पुढचं कठीण आहे, तर मला आज शांत झोप लागेल. माझा उद्देशच तुम्हाला घाबरवण्याचा आहे. का? कारण आपण घाबरल्याशिवाय हालत नाही. घाबरल्याशिवाय आपण कामच करणार नाहीत. आपल्याला वाटलं की उद्या परवा सगळं ठीक आहे तर आपण मस्त आरामात राहू. पण जर आपल्याला दिसलं की आपल्या विशेषतः पुढच्या पिढीला जर का त्यांनी आत्ता काही योग्य काम केलं नाही तर जॉबच नाही आहेत, परिस्थिती गंभीर आहे, खायला काय इथपर्यंत स्थिती येईल, काय करायचं हे कळणार नाही, तर आत्ता आपण काय करूया, मग स्टेप 1 हे जर होणार असेल तर आय एम हॅपी.
इतकं खुलेपणाने मी तुम्हाला सांगतोय की मी तुम्हाला घाबरवायला आलोय. मी तर घाबरलेलो आहेच, पण फक्त मी कशाला, आपण सगळेच मिळून घाबरूया आणि काम पण करूया. याच्या पुढची स्लाइड जर आपण घेतली तर त्याच्यामध्ये हे जर केलं नाही तर काय होईल त्याची मी उदाहरणं, पण ही बहुतांश वेळेला लोकांना माहिती असतात. त्यामुळे आय एम गोइंग टू जस्ट टॉक अबाउट इट की हर्ट्ज, एव्हिस, कोडॅक या प्रकारचे अनेक व्हॉट्सॲपवर मेसेजेस येऊन गेलेले आहेत. त्यामुळे जे आपल्याला माहिती आहे त्याच्यात आपण वेळ नको घालवायला. हे इंडस्ट्री 4.0चे कंपोनंट्स आहेत. इंडस्ट्री 4.0 म्हणजे 9 तंत्रज्ञानांचा समुच्चय आहे, कॉन्फ्लुएन्स ऑफ 9 टेक्नॉलॉजीज. त्याच्यामध्ये एक भाग आर्टिफिशियल इंटेलिजन्स येतो की ज्याच्याविषयी आपण ChatGPTमुळे थोडंफार आपल्याला माहिती असतं, आपल्या वाचनात असतं. दर दिवशी एकाडेक दिवस आपल्याला AI दिसायला लागलेला आहे म्हणून. पण AI हा इंडस्ट्री 4.0चा एक भाग आहे. मग त्याच्यामध्ये रोबॉटिक्स येतं, त्याच्यामध्ये सिम्युलेशन येतं, त्याच्यामध्ये क्लाउड येतं, त्याच्यामध्ये बिग डेटा येतो, ऑगमेंटेड रियालिटी, व्हर्च्युअल रियालिटी, म्हणजे हे आपण सगळं बघतोय ना, डीप फेक, की मोदीजींच्या आवाजामध्ये कुठलं तरी राज कपूरचं गाणं गायलेलं, डीप फेक. शाहरुख खान काहीतरी करतोय आता, ते तौबा तौबा गाणं बरंच प्रसिद्ध झालंय. त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती असेल फ्री ॲप्स आहेत आत्ता, तुम्ही तुमचा फोटो अपलोड करा, तौबा तौबा गाणं सिलेक्ट करा आणि म्हणा की ह्या गाण्यामध्ये मी आता डान्स करतो, आणि भारी वाटेल. 2 सेकंद आपण म्हणजे ढगात, की विकी कौशल किस झाड की पत्ती, मीच काय तो खरा, असं वाटायला लागेल. अशी स्थिती आत्ता 2 सेकंदा करता का होईना पण ते ॲप देत आहे. दिस इज ऑल डीप फेक, दिस इज ऑल ऑगमेंटेड रियालिटी. सायबर सिक्युरिटी हे सगळ्यांना आपल्याला बिटकॉइन, इथेरियम, क्रिप्टोकरन्सी या सगळ्या प्रकारामुळे माहिती असतं. 3D प्रिंटिंग हे विशेषतः मॅन्युफॅक्चरिंगमध्ये, पण ते आता बाकीच्याही ठिकाणी यायला लागले. त्याची मी अन्य काही उदाहरणं देत नाही, तो आजचा आपला मूळ विषय नाही म्हणून. फक्त आय एम टचिंग अपॉन, कारण मी तुम्हाला आधीच सांगितलं हे आपण फक्त याची अगदी तोंडओळख करून घेणार आहोत. 1 तासामध्ये शक्यही नाही आहे हे करणं. इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणजे सर्व गोष्टी इन्क्लुडिंग, आता समजा हे घड्याळ आहे, हा माईक आहे, तो कॅमेरा आहे किंवा लाईट आहे, हे सगळं जर का त्याला स्वतःचा IP ॲड्रेस, इंटरनेट प्रोटोकॉल ॲड्रेस आला तर तो इंटरनेटला जोडला जाईल आणि मग मी माझ्या फोनवरनं तो दिवा कंट्रोल करू शकेन. याला म्हणायचं IoT. अशा तऱ्हेच्या गोष्टी एकमेकाला जोडल्या जाणे की ज्याच्यामध्ये क्लाउड किंवा इंटरनेटचा वापर होतोय, अशा तऱ्हेचं तंत्रज्ञान आता ऑटोनॉमस कार्समध्ये वगैरे वगैरे यायला लागलेलं आहे. ते म्हणजे IoT, इंटरनेट ऑफ थिंग्स, किंवा IIoT की जे सोलापूरमध्ये कुठेतरी नक्की असेल, मला खात्री आहे, इंडस्ट्रियल इंटरनेट ऑफ थिंग्स, आणि नाहीतर IOP, इंटरनेट ऑफ पीपल. आणि या सगळ्याला जोडणारा कॉमन दुवा म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, AI. त्यामुळे आपण आज महत्त्वाचा हा भाग जरी शिकलो की इंडस्ट्री 4.0 हा सुपरसेट आहे आणि त्याच्या 9 पैकी एक भाग म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता, तरी पुरेसं आहे. बाकी सगळं तुम्हाला ChatGPT सांगेल. आपण जर पुढे गेलो, व्हिडिओ प्ले होतोय का, त्याचा साऊंड होतोय का चेक केलंय? ओके. तर हा किती लोकांनी व्हिडिओ पाहिला आहे? जर पाहिला असेल तर मी याच्यात वेळ घालवत नाही, पण पाहिला नसेल तर हा मात्र एंटरटेनिंग व्हिडिओ आहे आणि जरी थोडा 1 मिनिटभराचा असला तरी मला वाटतं की तेवढा वेळ आपण द्यावा. किती लोकांनी पाहिला आहे? हात वर करा. ओके, सो आय थिंक वी शुड प्ले दॅट. मागे ऐकू येत आहे? मधुरा, according to our database, the last 12 times you called, you ordered an extra large pizza with 3 cheeses, sausage, pepperoni, mushrooms, and meatballs on a big crust. May I suggest that this time you order a vegetarian pizza with sun-dried tomatoes on a whole wheat gluten-free crust. Your cholesterol is no good. We cross-referenced your own phone number with your medical records. We have the results of your blood tests for the last 7
Excuse me, sir, but you have not taken your medication regularly. According to our database, you purchased only a box of 30 tablets once in Superfarm Pharmacy for months ago. That doesn't show on your credit card statement. When I paid the card, that's why. But you did not withdraw enough cash according to your bank statement. I have other sources of money. That doesn't show on your latest tax returns, unless you are using an undeclared income source, which is illegal. What the hell? What happened to my tax record? I'm sorry, sir. We use such information only with the sole intention of helping you. I'm sick and tired of Google and Twitter and WhatsApp and all that shit. I'm going to a desert island where I have to deal with any of that shit. I understand, but you need to renew your passport first. It expired 6 weeks ago. बघितलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा इंडस्ट्री 4.0 किती आतपर्यंत आपल्या जीवनात घुसलेलं आहे. आपल्याबद्दलची सगळी माहिती फायनान्शियलपासून ते सगळी माहिती उपलब्ध आहे आणि म्हणून आपल्याला सावध राहायला पाहिजे. आपण जर पुढची स्लाईड बघितली तर ह्याच्याही पुढची जर आपण बघितली तर त्याच्यामध्ये आपल्याला दिसेल की अगदी थोडक्यात मी तुम्हाला धोक्यांच्याबद्दलचा पार्ट कंप्लीट करतो आणि मग आपण संधीकडे जाऊ. की कॉमर्ससारखं क्षेत्र आपल्याला नाहीतर वाटत राहतं इंडस्ट्री 4.0 म्हणजे हे सगळं मॅन्युफॅक्चरिंग, सायन्स, मेडिकल याच्यापुरतं सीमित आहे. कॉमर्समध्ये बघितलं मी थोडं तुम्हाला सांगितलं की CA लोक सध्या बरीच धास्तावलेली आहेत, कंपनी सेक्रेटरीसुद्धा. कंपनी सेक्रेटरी ह्याच्यामध्ये जे काम असतं त्याच्यामध्ये स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट्स म्हणून एक प्रकार आता ब्लॉकचेनवर आधारित यायला लागला आहे. ब्लॉकचेन हे सायबर सिक्युरिटीमध्ये मोडतं की जे इंडस्ट्री 4.0चा एक पार्ट जिथे क्रिप्टोकरन्सी वगैरे आपण बघितलं ते त्याच्यावर आधारित असणारे स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट्स. माझा स्वतःचा जो CA आहे त्यांनी त्याच्या CS म्हणजे त्याची जी पार्टनर आहे तिच्याकडे आम्ही काही कामानिमित्त गेलेलो असताना ती नेहमी जिथं बसते आणि तिचं मोठं ऑफिस आहे त्याच्या शेजारी ती बसली होती आणि छान ऑफिस होतं. म्हणून मी तिला जाऊन म्हटलं की कॉंग्रॅच्युलेशन्स, खूप छान नवीन ऑफिस घेतलंस. ती म्हणली नाही, आता माझं हेच ऑफिस आहे, ते जे ऑफिस आहे ते संपलं. कारण अमेरिकेतनं आम्हाला जे काम येत होतं त्याचं स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट्स हे ऑलरेडी आता ब्लॉकचेन करायला लागलेलं आहे, आम्हाला कामच नाही आहे. त्यामुळे हे जे काही सगळी लोकं होती त्यांना आम्ही 2 महिन्याची नोटीस दिली आणि दे आर गॉन. आता मी आणि माझी पार्टनर आम्ही दोघंच जण काम करणार. हे CS बाबतीत आत्ता घडलेली गोष्ट सांगतोय मी. त्यामुळे कॉमर्समध्ये आपण आहोत त्यामुळे आपल्याला काही धोका नाही. जे काय आहे ते इंडस्ट्रीला धोका आहे, तर असं काही नाही आहे. आपण समजा पुढे गेलो तर हे एक चित्र मला तुम्हाला दाखवायचं आहे. हे चित्र हे एडमंड डी बेलामी नावाचं आहे. त्याचा ऑक्शन लिलाव झाला आणि त्याची पहिली बोली $10,000 लागली. ख्रिस्तीज म्हणून एक ऑक्शन हाऊस आहे तिथं. आणि 6 मिनिटामध्ये याची बोली फायनली ठरली $4,32,500. $500,000, 4 कोटी रुपये, 3.5 कोटी. मला तर या चित्रामध्ये 3.5 कोटीचं काय हे अजून उलगडलेलं नाही आहे. तुम्हाला कळलं तर मला समजावून सांगा कधीतरी. पण ज्या माणसाने हे ठरवलं की याची एवढी किंमत आहे तो म्हणला की हा चेक मला हे चित्र द्या आणि या चित्रकाराला मला भेटायचं आहे की एवढं सुंदर चित्र ज्याच्या डोक्यात आलं आणि त्यांनी काढलं त्याचं मला कौतुक करायचं आहे. तर जो अँकर होता त्यांनी तो चेक घेतला, हे चित्र दिलं आणि सांगितलं की हे चित्र जिवंत माणसांनी काढलेलं नाही, या इक्वेशननी काढलेलं आहे. मी जर का असं काही केलं असतं तर मी तिथे जीभ हसंडून प्राण दिले असते किंवा जमिनीकडे पाहून म्हटलं असतं धरणी माते मला पोटात घे. 3 कोटी रुपये या इक्वेशनला देणे म्हणजे खलासच ना. मूळ मुद्दा हा नाही आहे. मूळ मुद्दा हा आहे की ज्या माणसाचं अख्खं जीवन हे चांगले ड्रॉइंग्स, पेंटिंग्स तपासण्यामध्ये गेला त्या माणसाला हे नाही कळलं की हे एक विवक्षित चित्र हे कम्प्युटरनी काढलेलं आहे, मॅथमॅटिक्सनी काढलेलं आहे का जिवंत माणसांनी, कलाकारांनी काढलेलं आहे. ही स्थिती ऑलरेडी येऊन गेलेली आहे. पुढचं आपण बघितलं तर एक
बॅचलर ऑफ आर्ट्स आणि मास्टर ऑफ आर्ट्स याच्यामध्ये पोएट्री हे ऑलरेडी कम्प्युटर लिहितोय. ChatGPTला तुम्ही जर सांगितलं, आता मी तुम्हाला सांगतो, इंडस्ट्री 4.0 हे 2019मध्ये लिहिलं. त्याच्यानंतरची 6वी आवृत्ती जेव्हा लिहिली तेव्हा मी ChatGPTला विचारलं की मराठीमध्ये मला 4 ओळीची एक कविता करून दे की ज्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी नेमके मानव जातीला असणारे धोके काय याची 4 ओळीची कविता दे. 17 कविता आल्या 1 सेकंदात. त्यातली एक मी पिक केली, मला ती बरी वाटली म्हणून ती मी पुस्तकात टाकली उपसंहार म्हणून. आणि मग माझ्या असं लक्षात आलं की ChatGPT हा माझा सहलेखक आहे, को ऑथर. म्हणून मी इथं खाली माझं नाव आणि ब्रॅकेटमध्ये आणि ChatGPT क्वेश्चन असं करून लिहिलेलं आहे. ChatGPT हा लेखक आहे झालेला माझ्याबरोबर. मुद्दा हा आहे की आपण जर बघितलं तर पोएट्री, कंपोजिशन किंवा लेखन किंवा लँग्वेज ट्रान्सलेशन हे ऑलरेडी ChatGPT आणि गुगल मिळून करतायत. आपल्याकडचे अनेक मुलं मुली BA आणि MA करतायत, इंग्लिश, जर्मन वगैरे वगैरे भाषांमध्ये. या लोकांचं भवितव्य काय? मुळामध्ये BA किंवा MA झालेल्या लोकांना जॉब कुठे मिळतो? जिथं त्यांचं अर्थार्जन होतं. 2 फंक्शन आहेत. एक, तुम्ही कॉन्टेंट क्रिएट करता किंवा भाषांतर करता. या दोन्ही गोष्टी ChatGPT चकटफू करणार आहे. लोक तुम्हाला पैसे का देतील? तुमचा बिझनेस असता तर तुम्ही दिले असतात का? विचार करा. मग BA MA करणाऱ्या लोकांनी पुढे काय करायचं? आणि त्यांचे फिया भरणाऱ्या पालकांनी हा विचार केलेला आहे का? हा माझा मूळ प्रश्न आहे. आणि केला नसेल तर आजपासून सुरू करा. शुभस्य शीघ्रम आणि अत्यंत उत्तम योग पण आहे. जस्टिस, ICJ, LLB, LLM हे अजून फील्ड. आपण जर पुढे गेलो तर मी तुम्हाला सांगेन डान्स मूव्स, म्युझिक, रॅप म्युझिक, नंतर स्क्रिप्ट ऑफ हॉरर मूव्ही. गेम ऑफ थ्रोन्स हे बऱ्याच लोकांना आवडत असेल, वाचलं असेल, पाहिलं असेल. गेम ऑफ थ्रोन्स याचा सीझन 8 एपिसोड 1 हा ऑलरेडी AIनी 2019मध्ये लिहिला आहे. फक्त गेम ऑफ थ्रोन्सच्या फॅन्सना कळलं नाही की हे माणसांनी लिहिलेलं नाही. या लेवलला आपण ऑलरेडी पोचलो आहे. याला सिंग्युलॅरिटी किंवा ट्युरिंग टेस्ट असं पण म्हणतात. ती ऑलरेडी आपण पार करून गेलेलो आहोत पुढे. असे शेवटचं उदाहरण तुम्हाला देतो की फोटोग्राफी, सोनी ही जी कंपनी आहे त्यांचं फोटोग्राफीचं एक अवॉर्ड आहे आणि ते नोबेल प्राईजच्या इक्विव्हॅलंट फोटोग्राफीमध्ये समजलं जातं. मागच्या वर्षी ज्या फोटोला, जगभरातनं आलेल्या लाखो फोटोंमधनं ज्या फोटोला सांगितलं गेलं की हा फोटो बेस्ट आहे, त्या फोटोच्या विनरला स्टेजवर बोलवण्यात आलं आणि त्यांनी विनम्रपणे ते प्राईज नाकारलं. आणि तो म्हणला की मी हा फोटो काढलेला नाही, हा कम्प्युटरनी काढलेला फोटो आहे. फक्त दुर्दैव हे आहे आणि तेच मला दाखवायचं होतं की जी 17-18 लोकांची इंटरनॅशनल ज्युरी होती, तपासणीस होते, त्या लोकांना 17-18 लोकांना कळलं नाही की हा फोटो मानव निर्मित नाही. या स्थितीत आपण फोटोमध्ये आहोत, स्कल्प्टिंगमध्ये आहोत, पोएट्रीमध्ये आहोत, सिंगिंगमध्ये आहोत, डान्समध्ये आहोत. You name a field, I will tell you 2 companies who are working in that field and doing much better the job in 1/10 of the cost that of humans. आपण काय करणार आहोत? याविषयी युवल हरारी नावाचं जर नाव ऐकलं असेल तर सेपियन्स किंवा सेपियन्स 2 याचा लेखक आहे. त्याचं 2017मधलं टोरंटोमधलं एक प्रख्यात भाषण आहे, टेड टॉक. त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं आहे 2030पर्यंत स्थिती अशी असणार आहे की त्यावेळच्या लोकसंख्येच्या 90% लोकांना काहीही मिनिंगफुल जॉब नसेल. 2030 हे त्यांनी 17मध्ये सांगितलं. आपण आता 24च्या अखेरीला आलेलो आहोत. हा म्हणता आपण 2030पर्यंत पोचू. त्यावेळची 90% लोकसंख्या आत्ता 8.2 बिलियन आहे, त्यावेळेला स्टेबिलाइज होऊन 8.5 असेल. त्याच्या 90% लोकांमध्ये भारतातले किती लोक तरुण असतील अजून काहीच वर्षात आणि त्यांच्या हातामध्ये जॉब नसेल, मिनिंगफुल नसेल जॉब, ही लोक काय करतील याचा आपल्याला फार विचार करायची गरज नाही आहे. जेव्हा लोक तरुण आहेत त्यांच्या हाताला काम नाही तेव्हा काय होतं हे आपल्याला नवीन नाही. त्यामुळे हा प्रश्न फक्त उद्याचं माझा जॉब टिकेल का इतका नाही सीमित. दिस कॅन रिझल्ट इन टू सिव्हिल अनरेस्ट. सो दिस इज नॉट ट्रिव्हियल.
आपण जर पुढच्या स्लाइड्स बघितल्या, ही पण आपण स्किप करू, तर मला आता तुम्हाला निदान उरलेल्या 15 मिनिटामध्ये, म्हणजे आपण बरोबर 8:15ला संपू, की तुम्हाला धोके सांगून झाले, सगळे सांगितले नाहीत हे मीच मान्य करतो, कारण तेवढा वेळ नाही आहे. पण मग संधी म्हणजे आपण काय करायला पाहिजे. 86 मिलियन जॉब जाणार आहेत हे मान्य, परंतु 96 मिलियन 93 मिलियन जॉब तयार होणार आहेत, त्याच्यासाठी आपण काय करायचं. नुसतंच घाबरून बसण्यात काय पॉईंट आहे. तर त्याच्यामध्ये काय करायला पाहिजे, त्याच्या आम्ही दिलेल्या काही स्टेप्स आहेत. या स्टेप्स म्हणजे काही ब्रह्मवाक्य आहे असा आमचा अजिबात समज नाही, परंतु हे केलं नाही तर धोका आहे हे मी तुम्हाला आग्रहपूर्वक सांगतो. आम्हाला काही ब्रह्मसत्य कळलं आहे म्हणून आम्ही असं काही 4 अंगुळं तुमच्यापेक्षा वर बोलून उभं असून बोलतोय, असं काय आमचा अजिबात भ्रम नाही आहे. आमचं म्हणणं असं आहे की तुम्हाला ते जेवढं लागू आहे तेवढं आम्हाला पण लागू आहे, आणि आपण हे सगळे मिळून एकत्र करूया, तरच आपण टिकू, एक समाज म्हणून, एक व्यक्ती म्हणून. आणि त्यामुळे ॲनालिसिसवरनं सिंथेसिसवर जाणे. सिंथेसिस म्हणजे काय, की ज्याच्यामध्ये आपण कॉन्टेक्स्च्युअल लर्निंग करतो. आपण नाही तर मराठीमध्ये एक छान संज्ञा आहे, सांगकाम्या. जेवढं सांगितलं आहे तेवढं करणं, आणि ते नीट करणं, पण तेवढंच करणं. त्याच्या इकडं बघायचं नाही, तिकडं बघायचं नाही, हे आपण का करतो हे समजून घ्यायचं नाही. हे करायला सांगितलं, ते केलं, काम मोकळं. सांगकामेगिरी यापुढे चालणार नाही. ते फिट कुठे होतं आहे, बिगर पिक्चरमध्ये कुठे फिट होतं आहे हे आपल्याला कळलं पाहिजे, आणि त्याला म्हणायचं सिंथेसिस. सिंथेसिसवरनं आज एक महत्त्वाची टर्म येते आहे, ती म्हणजे प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग. ज्याविषयी मी म्हटलं की प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग ही एक नवीन विषय आहे, त्याच्यामध्ये बरेच जॉब्स ओपन होत आहेत, त्याच्याविषयीचं ट्रेनिंगच नाही आहे. काही एक छुटपुट कोर्सेस जर आपण इंटरनेटवर बघितले तर ते सोडलं तर प्रॉम्प्ट इंजिनिअरिंगमध्ये आपण एक्सपर्टीज कशी मिळवावी याचं युनिव्हर्सिटीजनाच कल्पना नाही आहे, तर ते कोर्सेस कसे तयार करतील. पण प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग म्हणजे सिंथेसिस, आणि सिंथेसिस म्हणजे कॉन्टेक्स्ट, संदर्भासहित केलेलं काम, संदर्भाच्या परिप्रेक्षामध्ये, पर्स्पेक्टिव्हमध्ये केलेलं काम म्हणजे सिंथेसिस. आणि हे समजायला अजिबात अवघड नाही आहे. समजा आपण म्हटलं प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग किंवा हे सिंथेसिस म्हणजे काय, तर एखाद्या मुलाला जर सांगितलेलं असेल की रेड लेबल घेऊन ये, तर ते आईनी सांगितलं आहे का वडिलांनी सांगितलेलं आहे, याच्यावरनं तो मुलगा ठरवेल की काय आणायचं. ते आणलेलं पेय सकाळचं आहे का संध्याकाळचं आहे हे आईनी सांगितलं का बाबांनी सांगितलं याच्यावर ठरेल. विषय तोच, रेड लेबल म्हणजे प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग. आता सगळ्यांना नक्की कळलं असेल. कॉन्टेक्स्टवरनं आपल्याला काय करायला पाहिजे आणि का करायला पाहिजे हे कळणं म्हणजे प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग. याचे कुठे क्लासेस आहेत, असं कुठे बघितलं आहे का तुम्ही. पूर्वी असायचं ना, ते 21 दिवसामध्ये आम्ही C++ शिकवून देऊ, नाहीतर 21 दिवसात फाडफाड इंग्लिश, नाही तर पैसे परत. असं प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग शिकवून न जमल्यास पैसे परत. मुळात प्रॉम्प्ट इंजिनिअरिंगचे क्लासेसच नाही आहेत, कारण हे लोकांना माहितीच नाही की काय आहे, मग शिकवायचा नंतरचा प्रश्न येतो. तर हे आपल्याला करायला पाहिजे, आणि याचे काही टूल्स आम्ही तुम्हाला सांगू. त्याच्याबद्दलचं मी तुम्हाला म्हटलं की मी तुम्हाला 3 पुस्तकांच्या बद्दल सांगणार आहे. त्यातलं हे दुसरं पुस्तक मला तुम्हाला सांगायचं आहे. त्याचं आम्ही मराठीमध्ये नाव दिलेलं आहे करिअरची गुणसूत्र, आणि त्याचं इंग्लिश दिलेलं आहे द करिअर जीन. ही दोन्ही पुस्तकंसुद्धा मुळात 250 आणि बाहेर 100 रुपयाला, कारण ह्याची छापण्याची कॉस्ट 97. बाकी सगळं आता माझी टेप सेमच. पण ह्याच्यामध्ये आम्ही 300 टूल्स दिलेली आहेत. आणि हे करण्याचं कारण काय, मी आणि माझी कलिग आम्ही आता काउन्सिलिंग्स करतो, दरवर्षी 1000 काउन्सिलिंग करतो. आणि त्याच्यामध्ये कोणतं करिअर निवडा, ते कसं डेव्हलप करा, याच्याबद्दलचं आम्ही 8वी 9वी 10वी पासून पुढच्या मुलांच्यासाठी करिअर काउन्सिलिंग करतो. त्याच्यामध्ये काही बाकी अजून स्पेशलिटीज आहेत, ते हे सांगण्याची जागा नाही, याची मला जाणीव आहे म्हणून मी त्याबद्दल बोलत नाही. पण त्याच्यातनं फक्त 1000 फॅमिलीजपर्यंत आम्ही पोचू शकतो. आमची इच्छा आहे की हे जास्तीत जास्त लोकांना कळलं पाहिजे, निदान त्यांची विचारचक्र सुरू झाली पाहिजेत. तर मग कसं करायचं, तर माझी सहकारी जी आहे मधुरा म्हणून, ती सायकोलॉजिस्ट आहे, आणि युनिव्हर्सिटी ऑफ डेलावेअरनी तिला मागच्या डिसेंबरमध्ये ऑनररी डॉक्टरेट प्रदान केली आहे तिच्या कामावर आधारित. तिने हट्ट धरला की आपण हे पुस्तक लिहू, तयार करू, की ज्या योगे आपण अनेक लोकांपर्यंत पोचू. जसं इंडस्ट्री 4.0 गेलं आहे तसं याची नितांत गरज आहे, आणि तसं मराठीमध्ये पुस्तक नाही. आपण हे लिहू, जे आपल्याला जमतंय सुचतंय ते आपण करू. परत आमचा अभिनिवेश,
आम्ही काहीतरी फार ब्रह्मज्ञान देतोय असं नाही आहे, पण हे केल्याशिवाय आपल्या मुलांना फायदा होणार नाही हे आम्हाला ठामपणे पटलेलं आहे, म्हणून हे पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकामध्ये आम्ही ह्याच्याबद्दलचे नुसते विवेचन नाही केले, याचे कॉन्क्रीट टूल्स दिलेत, 300 टूल्स दिलेत. माझा असा परत दावा आहे आणि मला खोटं ठरवलं जाणं आवडेल, पण आत्तापर्यंतही घडलेलं नाही आहे की या 300 पैकी 30पेक्षा जास्ती इथं बसलेल्या पालकांना माहिती नाहीत. ती फ्री आहेत, फक्त माहिती नाही आहेत. म्हणून आपण आपल्या मुलांना सांगू शकत नाही आहोत, म्हणून त्यांचं नुकसान होतं आहे. तर हे कुठेतरी थांबूया आपण, कारण हे जे धोके आहेत ते कळल्यानंतर सुद्धा त्याच्यावर ॲक्शन न घेणं हे माझ्या मते क्रिमिनल आहे. तर नुसतं लिटरसी नाही, त्याच्यावर आपल्याला EQ वर काम करायला लागेल. इमोशनल कोशंट, भावनांक, बुद्ध्यांकापेक्षा पुढचं. लोकांच्या बरोबर बोलायचं कसं, लोकांशी संवाद कसा साधायचा, या गोष्टी आता तुमच्या बुद्धिमत्तेपेक्षा सोकॉल्ड जास्ती महत्त्वाच्या व्हायला लागलेल्या आहेत. 10 वर्षापूर्वी 80-20 असा त्याचा रेशो होता. 80% नॉलेज तुमचं त्या फील्डमधलं महत्त्वाचं होतं आणि 20% तुम्ही कम्युनिकेट कसं करताय याच्यावर होतं. आजची स्थिती अशी आहे आणि हा रिपोर्ट जगभरात ॲक्सेप्ट केला गेलेला आहे, भारतामध्ये सुद्धा तो लागू आहे, की 30% नॉलेज हे डोमेन आहे आणि 70% तुम्ही स्वतःला मार्केट कसं करता याच्यावर आहे. अनेक मुलं मुली आहेत की ज्यांच्या डोक्यामध्ये प्रचंड ज्ञान भरलेलं आहे, दे वॉन्ट टू वर्क, पण त्यांना स्वतःला पॅकेज करता येत नाही आणि म्हणून त्यांचं चलनी नाणं बाजारामध्ये नसतं आणि त्यांच्या अनेक संधी हुकतात. तर सॉफ्ट स्किल्स ज्याला आपण म्हणतो, लाईफ स्किल्स, या गोष्टी आपल्याला करायला लागतील. रोट लर्निंग, वन टाईम लर्निंग, याच्या पलीकडे जाऊन कंटिन्युअस लर्निंग करायला लागेल. ट्रान्झॅक्शनल म्हणजे ज्याला आपण म्हणू एकजिनसी, क्लिशे, ट्राईट, हे काम सोडून आपल्याला ट्रान्सफॉर्मेशनल काम करायला लागेल आणि एक डोमेनवरनं आपल्याला कॉम्बिनेटोरियल लर्निंग करायला लागेल. आणि म्हणून जर 13 पॉईंट्स आपण बघितले जे याच्यावर एक स्टेप खाली जाऊन आपल्याला झूम इन केल्यानंतर दिसतील, की ज्याचं पुढचं झूम इन मी तुम्हाला आग्रह करतोय, माझ्याच पुस्तकाचं मी जगजाहीर मार्केटिंग करतोय. तुम्ही म्हणा मार्केटिंग, पण ते आर्थिक फायद्यासाठी नाही आहे, एवढं लक्षात ठेवून मार्केटिंग म्हटलं तर चालेल, की हे आपण कृपया वाचावत. याची किंमत आम्हाला शून्य करता येत नाही, कारण हे छापायला पैसे लागतात. आहो, आम्ही पदर मोड करणार नाही, परंतु हे तुम्ही वाचावं असा आमचा अगदी प्रेमळ आग्रह आहे. की कॉम्बिनेटोरियल लर्निंग आता हे करायचं कसं, याचे एकूण 35-36 प्लॅटफॉर्म्स आहेत. इथंच मी तुम्हाला विचारतो, किती लोकांना कोर्सेरा हे माहिती आहे? कोर्सेरा, ओके, मला अपेक्षा होती त्याच्यात थोडं कमी आहे, पण निदान एवढ्या लोकांना माहिती आहे. कोर्सेरा याच्यावर 7,500 कोर्सेस, त्यातले निदान 1,500 कोर्सेस फ्रीली उपलब्ध आहेत स्टॅनफर्ड आणि MIT कडनं, पण आपण करतच नाही आहोत कारण मुळामध्ये आपल्याला माहिती नाही आहे. EDX किती लोकांना माहिती आहे? EDX 1, 2, 3, 4, 5, 6, 10च्या आतच आहे आकडा. फ्युचर लर्न किती लोकांना माहिती आहे? 2. आयव्हर्सिटी किती लोकांना माहिती आहे? 1. मी जर असं करत गेलो तर बऱ्याचशा ह्याला कोणीच हात वर करणार नाही आहे. आणि ह्याचं कारण हे नसेल की ते फार काहीतरी आकाशातनं पडलेलं तंत्रज्ञान आहे, माहितीच नाही आहे, कारण ते इथपर्यंत आलेलं नाही आहे आणि आपल्याला त्याची झळ पोचत नाही आहे. मी सांगतोय झळ पोचत नाही आहे तेवढ्यातच आपण काम करूया. इट इज बेटर टू स्वेट इन पीस दॅन टू ब्लीड इन वॉर असं म्हणतात. शांतता काळामध्ये घाम गाळणे याचा अर्थ युद्ध काळामध्ये रक्तपात कमी होणे असा आहे. तर जेव्हा ते अगदी गळ्यापर्यंत येईल, आपला जॉब जातोय, आता उद्या कच्ची बच्ची काय खाणार रस्त्यावर, कशाला इथपर्यंत थांबायचं? आत्ता सगळं बरं चाललंय, आलबेल आहे, तेवढ्यात शिकून घेऊ. फुकट आहे, फुकट, एक पैसा दमडा मोजायचा नाही आहे, पण आपण करत नाही आहोत कारण आपल्याला असं वाटतं हे आपल्यासाठी नाही, आणि दुसरं काही वेळा आपल्याला असं वाटतं की हे माझ्या बुद्धीच्या पलीकडचं आहे. असं काही नाही आहे. डेटा ॲनालिसिस सगळ्यांनी शिकावं अशी माझी विनंती आहे. क्रिएटिव्हिटी कॉन्शियसली आपल्याला नर्चर करायची आहे, ह्याच्याबद्दल आहे. डिजिटल प्रेझेन्स कराय. आता मी ही लिस्ट तुम्हाला सगळी सांगत नाही, मी फक्त तुम्हाला त्यातले महत्त्वाचे मुद्दे फक्त दाखवतो. लाईफ स्किल्स, डिझाईन थिंकिंग, हे 6 मुद्दे खूप महत्त्वाचे आहेत. त्याच्या पुढचे पायथन प्रोग्रॅमिंग डेफिनेटली करायला पाहिजे, सगळ्यांनी करायला पाहिजे असं माझा आग्रह आहे. बऱ्याच वेळेला डेटा ॲनालिसिस आणि पायथन म्हटलं की पीपल आर पुट ऑफ. ते म्हणतात हे काहीतरी उगीच आहो, आम्ही गणित आवडत नाही म्हणून तर मुळामध्ये कॉमर्स आणि आर्ट्सला गेलो, हे काहीतरी परत बोकांडी मारताय तुम्ही, हे काही बरोबर नाही. तर पायथन प्रोग्रामिंग आम्हाला जमणार नाही असं बऱ्याच लोकांचं मत असतं आणि ते अगदीच निखालस खोटं आहे.
CBSCनी, तुमच्यापैकी किती लोकांना माहिती आहे, CBSCनी इयत्ता 6वीच्यासाठी पायथन प्रोग्रामिंग कंपल्सरी केलं आहे. इयत्ता 6वी. हा मुलगा सोडला तर बाकीच्या सगळ्यांनी 6वी पास केलेली आहे. आठवत आहे का 6वी पास झाल्याचं? CBSCला असं खात्री आहे की आत्ता जी मुलं मुली 6वीच्या लेवलची आहेत त्या लोकांना पायथन येईल. तुम्ही काय घोडं मारलंय? आपणच ठरवून टाकलेलं आहे की ते प्रोग्रामिंग वगैरे आपली काय बात नाही, आमच्यासाठी नाही. ते एकदा हे म्हटलं की आपण मोकळे. पण हे करणं, डेटा ॲनालिसिस करणं, याच्यासाठी भयंकर काय रामानुजन व्हायची गरज नाही आहे किंवा अच्युत घोडबले व्हायची गरज नाही आहे. ते गणितातले दर्दी आहेत तुमच्याच सोलापूरचे. लर्न अ न्यू लँग्वेज, याच्यासाठी लागणारे जे टूल्स आहेत ते उपलब्ध आहेत. डिओलिंगो किती लोकांना माहिती आहे? बहुतेक करून हात वर येतील. हां, चला, जरा तरी मला बरं वाटलं. डिओलिंगो याच्यावर मला वाटतं 27 का 28 भाषा शिकता येतात आता, असा काहीतरी एक नंबर आहे. फ्रीली शिकता येतात. openculture.com नावाच्या ह्याच्यामध्ये 46पेक्षा जास्ती भाषा शिकता येतात. हे सगळं फ्री आहे, फक्त आपण करत नाही आहोत. लर्निंग बाय डुईंग म्हणजे एक्सपिरियन्शियल लर्निंग, म्हणजे इंटर्नशिप्स, नर्चरिंग GK, म्हणजे निदान रोजचा न्यूजपेपर वाचणे, निदान. बाकी बऱ्याच आहेत. टेड टॉक आहे, कितीतरी आहेत असे, त्याची पण लिस्ट याच्यामध्ये दिलेली आहे. आणि म्हणून मी त्याच्या डेप्थमध्ये जात नाही आहे. मी या पुस्तकाचं तुम्हाला अनुक्रमणिका वाचून दाखवणं हे माझं काम नाही आहे, पण अशी अनुक्रमणिका आहे हे सांगणं काम आहे. सोशल कोशंट पाहिजे, नोईंग युअर सेल्फ पाहिजे. आणि ज्याच्यावर माझी कलिग, जिचा मी उल्लेख केला, मधुरा, ती अत्यंत आग्रहपूर्वक सांगते आणि त्याचं प्रचंड चांगला परिणाम आम्हाला अनेक मुलामुलींमध्ये जगभर दिसलेला आहे. ते म्हणजे योग, प्राणायाम आणि मेडिटेशन. जर कधी आपल्याकडे वेळ असेल, यापुढे कधी आपण भेटलो आणि भेटायला आवडेल, त्याच्यामध्ये मी तिला आग्रह करीन 10-15 मिनटं तिने बोलावं. कारण याच्यातनं इतक्या लोकांना फायदा झालेला आहे योग प्राणायाम ह्याच्याबद्दल. आणि काहीतरी आजीबाईचा बटवा, जुनं पुराणं काहीतरी तंत्रज्ञान, हे काहीतरी फालतू असलं काही नाही आहे. हे सायंटिफिक आहे. याच्यावर सायंटिफिक नेचरमध्ये पेपर आत्ता पब्लिश झालेले आहेत. एपिजेनेटिक्सवर फरक होतोय असं त्यांनी दाखवलेलं आहे. याच्यावर भारताच्या बाहेर प्रचंड रिसर्च चालू आहे. आणि आपल्याला ते लोक येऊन सांगतायत ही उलटी गंगा आहे, आपलं तंत्रज्ञान आहे मूळ, आणि आपणच त्याला रद्दबातल ठरवतोय. कारण हे काय भारी वाटत नाही, त्यापेक्षा आम्ही जिम करतो. जिम करायला हरकत नाही, पण प्राणायामाचा दुस्वास करून का, हे मला कळत नाही. या 13 स्टेप्स जर तुम्ही केल्या नाहीत तर आपण इंडस्ट्री 4.0 मध्ये तरणार नाही, हे नक्की. या 13 केल्या म्हणजे आपण नक्की तरणार का माहिती नाही, पण 13 केल्या नाहीत तर आपण तरणार नाही याची मी तुम्हाला हमी देतो. आणि का मी अशी उलटी हमी देत नाही की हे 13 केलं की आपण टिकू? मला कुठं माहिती आहे, मी ब्रह्मज्ञानी नाही. पुढच्या काळामध्ये काय होईल असं काय मला मोठं द्रष्टा पुरुष नाही आहे मी. मला जेवढं समजलं आहे तेवढं तुम्हाला सांगणं हे माझं काम आहे. पण हे परिपूर्ण आहे अशा भ्रमात मी स्वतः नाही. पण हे नक्की करायला हवं आहे. आणि ह्याच्याबद्दलचे 300 टूल्स आम्ही या पुस्तकात दिलेले आहेत. हे तुम्ही तर घ्याच, परंतु हे तुम्ही गिफ्ट करा असं आम्ही सांगतोय. आम्ही गाडीची ट्रंक भरून पुस्तकं आणलेली आहेत. आम्हाला रिकामं परत पाठवण्याची जबाबदारी तुमची आहे. आमची ट्रंकमध्ये एक पण पुस्तक असता कामा नये, सोलापूरकडनं आमची अपेक्षा आहे. आणि याचं एक महत्त्वाचं कारण की हे मी वाचलं, सोलापूरमध्ये आधी वाचन आणि मग केशकर्तन असं महाराष्ट्र टाइम्समध्ये आलेली बातमी आहे. जर का इथे केशकर्तनाच्या साठी सुद्धा गेलेल्या लोकांना आग्रह केला जातो की तुम्ही आधी वाचा तरच तुमचे केस कापू, तर तुमचे खिसे न कापता आम्ही तुम्हाला सांगतोय तुम्ही वाचा, याच्यात गैर काय आहे? आज तर म्हणजे बौद्धिक कार्यक्रमासाठी तुम्ही आलेलात, केशकर्तनासाठी नाही. तर तुम्हाला पुस्तक वाचायला सांगण्यात मला काय प्रत्यय आहे? म्हणून मी तुम्हाला आग्रह करतोय. आणि म्हणून ही पुस्तकांची तुम्हाला टायटल्स दाखवतोय. आणि त्याचबरोबर मी तुम्हाला म्हटलं की तिसरं जे पुस्तक आहे ते म्हणजे इथं आत्ता उपस्थित नाही आहे पण बाहेर आहे ती, आर्टिफिशियल इंटेलिजन्सची अनेकविध टूल्स आहेत. आणि त्याच्यासाठी काही कम्प्युटर सायन्सची गरज नाही आहे, गणिताची गरज नाही आहे, AI टूल्स वापरण्याच्यासाठी फार काही बुद्धिमत्तेची अशी गरज नाही आहे. तुम्ही मला सांगा की जेव्हा आपण व्हॉट्सॲप वापरतो, सगळेजण वापरता, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप, याचं ट्रेनिंग कुठे घेतलं तुम्ही?
ह्याचा डिप्लोमा केला आहे? व्हॉट्सॲप कसं वापरायचं याच्यासाठी 7 दिवसाचा क्रॅश कोर्स केला आहे का कोणी? असा मुळात उपलब्ध आहे का? नाही. आपण घेतलं, डाउनलोड केलं आणि सुरू केलं वापरायला, यायला लागलं. असे AI टूल्स आहेत, हे फ्री आहेत. याचं माझी जी कलिग बाहेर आहे, मला अत्यंत अभिमान पण आहे, प्रेम पण आहे. माधवी नाडकर्णी म्हणून बाहेर आहे, ती मुळात फूड टेक्नॉलॉजिस्ट आहे. तिला डिजिटल मार्केटिंगमध्ये इंटरेस्ट निर्माण झाला, तिने त्याचा कोर्स केला आणि 2000 AI टूल्सचा अभ्यास केला तिने. ती तंत्रज्ञ नाही, म्हणजे कम्प्युटर सायन्सचा काही संबंध नाही, तिला प्रोग्रामिंग येत नाही. त्या 2000 मधनं तिने 170 टूल्स शोधली की जी आपल्या सगळ्यांना लागू आहेत. त्याचं कलेक्शन केलं, त्याच्याबद्दलचा तौलनिक अभ्यास केला, त्याचं पुस्तक तिने तयार केलं आणि हे पुस्तकसुद्धा इंग्लिश मराठीमध्ये परत आपली नेहमीची स्टोरी 100 रुपये 250 वगैरे वगैरे उपलब्ध आहे. त्याच्याहीमध्ये आम्ही असं केलं आहे, बबल्स केलेत. तुम्ही कुठल्याही फील्डमध्ये असाल, या फील्डमधलं कुठल्या तरी एक बबल तुम्हाला लागू राहील, त्याच्यामधले किमान 15, 17, 20, 37, 57 टूल्स तुम्हाला डायरेक्टली उपयुक्त आहेत असं आम्ही त्याच्यामध्ये लिहून दिलेलं आहे. हे टूल्स तरी तुम्ही वाचा, बाकी 170 आहेत. ChatGPT हे एक टूल आहे, आपण बाकी अजून 169 टूल्सबद्दल या पुस्तकामध्ये, आणि त्याचं मराठी पण केलं आहे. आणि ही सर्व पुस्तकं अत्यंत कमर्शियली यशस्वी आहेत. कमर्शियली म्हणजे काय? नंबर ऑफ कॉपीज या भाषेत बोलायचं झालं तर 3 महिन्यात 4000 पुस्तकं खपली आहेत. कारण लोकांना एकदा हे सांगितलं की कळतं की हे आपल्यासाठी तर आवश्यक आहेच, पण आपल्या इतर नातेवाईकांना पण हे द्यायला पाहिजे आणि आवश्यक आहे, म्हणून ती पुस्तकं खपतायत. आणि म्हणून ती पुस्तकं खपवायला मी इथं आलेलो आहे. यापेक्षा अजून डायरेक्ट मार्केटिंग कोणी करू शकत नाही मला वाटतं. निलाजरेपणाने मार्केटिंग करतोय मी, पण आग्रहपूर्वक करतोय, समजून उमजून करतोय आणि अजिबात 1 पैशाची अपेक्षा न करता करतोय. तर तुम्ही हे नक्की बघा, वाचा. हे इंडस्ट्री 4.0 मधल्या ज्या संधी आहेत त्याच्याबद्दलचं एक QR कोड फक्त मी तुम्हाला देतो आणि थांबतो. आपण 8:15 म्हटलं होतं, एक ±5 मिनिट्स असं सरांनी सांगितलं. सो खरोखरच +2 मिनिट्स झालेली आहेत. मी 8:17ला थांबतोय आपल्या ठरल्यानुसार. आय एम ओपन फॉर क्वेश्चन आन्सर्स आणि आय विल ट्राय टू आन्सर ॲज मच ॲज आय कॅन. हा जो QR कोड आहे त्याच्यामध्ये 10वी 12वी नंतर काय काय करता येतं याच्याबद्दलचं आम्ही नॉलेज त्याच्यामध्ये ठेवलं आहे आणि ते तुम्ही त्याचा वापर करू शकता आणि तुम्ही नॅव्हिगेट करू शकता की 10वी 12वी नंतर काय करायचं. तर हे ह्याचा तुम्ही फोटो काढलात, नंतर केलात, आणि हे अर्थातच पुस्तकामध्ये पण आहे. सो तुम्हाला काही प्रश्न असतील तर आपण जरूर विचारू शकता आणि आय विल ट्राय टू आन्सर. फक्त मी तुम्हाला परत आठवण करून देतो आहे की पुस्तकं इथं आहेत. जाताना इथून जर का तुम्हाला पुस्तकं बघायची असतील तर अर्थात बघून मग घ्या, आणि ते जर तुम्ही केलं तर आय थिंक दॅट विल बी व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट परचेस फॉर यू फॉर टुडे अँड फॉर नेक्स्ट 10 years. पुढच्या 10 वर्षाकरता ही जी पुस्तकं आहेत याच्यामध्ये आम्ही याच्यात प्रश्न समजावून सांगितलेला आहे आणि याच्यामध्ये उत्तरं दिलेली आहेत. सो ट्राय अँड डू दॅट. एनी क्वेश्चन्स? आय एम ओपन फॉर क्वेश्चन्स. डिफेन्स? अरे बापरे, ओके, हो, राईट. हां, ओके. सो त्यांचा प्रश्न असा आहे, मागेपर्यंत ऐकू गेलं नसेल कदाचित तर, की डिफेन्स या क्षेत्रामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि इंडस्ट्री 4.0चा काय इम्पॅक्ट होईल. तर सगळ्यात महत्त्वाचं जे आपल्या वाचनामध्ये येत असतं ते म्हणजे ड्रोन्सच्या तंत्रज्ञानाचा वापर, इंडस्ट्री 4.0चा वापर हा डिफेन्समध्ये होतो आहे. आणि एक स्वार्म टेक्नॉलॉजी नावाची आलेली आहे, SWARM टेक्नॉलॉजी, की ज्याच्यामध्ये छोटे छोटे रोबॉट्स आहेत आणि ते हजारोंनी आहेत. 3, 4, 5 हजार रोबॉट्स यांना फीड केलेला आहे एखाद्या माणसाचा फोटो, आणि त्या स्वार्मला असं सांगितलेलं आहे की या माणसाला जाऊन मारा. तर कुठल्याही सैन्याची, कुठल्याही टॉर्पेडोची, कशाचीही गरज नाही. या प्रकारे अनेक प्रकारचे विध्वंसक गोष्टी इंडस्ट्री 4.0 आणि AI मुळे घडत आहेत, हे तर नक्कीच आहे. आणि यापुढचं वॉरफेअर हे टेक्नॉलॉजिकल वॉरफेअर असेल. यापुढच्या वॉरफेअरमध्ये जिवंत माणसं, सैनिक लढतील याची शक्यता फार कमी आहे. आणि
शेकटकर समिती म्हणून एक होती, त्यांनी आपल्या गव्हर्नमेंटला असं ॲडवाईज केलं होतं की तिन्ही सैन्य दलाचा एक प्रमुख असावा, CDS, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ, हे पद त्यांनी रेकमेंड केलं होतं. आणि चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ ज्यांनी रेकमेंड केलं असे जनरल शेकटकर यांचं इंडस्ट्री 4 आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स याचं डिफेन्समध्ये असणारं योगदान याच्यावर 2 सलग PhD आहेत आणि ते या पुस्तकाच्या प्रकाशनाला होते. त्यामुळे डिफेन्समध्ये तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि इंडस्ट्री 4 याचा प्रचंडच इम्पॅक्ट आहे. स्वाम टेक्नॉलॉजीपासून ते रोबॉट्सपर्यंत. आणि आपण चायनाच्या निदान 20 तरी वर्ष मागे आहोत, 20 वर्ष मागे आहोत किमान. सो ही काय फार आनंदाची गोष्ट नाही. मेडिकल फील्डमध्ये करेक्ट, येस करेक्ट, बरोबर आहे. ते म्हणतात तसं MRI स्कॅन जे तयार करतात त्या मशीनमध्येच आता अल्गोरिदम्स यायला लागलेले आहेत. आणि त्यामुळे माझे जे मित्र, माझ्या वयाचे जे रेडिओलॉजिस्ट आहेत ते म्हणतात आजकाल आमचं काम कमी आहे. फार फार तर सेकंड ओपिनियन म्हणून आमच्याकडे लोक येत आहेत, नाहीतर ॲक्फा, फ्युजी किंवा सिमेन्स किंवा जनरल इलेक्ट्रिक यांचे जे मशीन्स MRIचे स्कॅनर्स आहेत ते डायग्नॉसिस आणि प्रोग्नॉसिस दोन्ही सांगून टाकत आहेत. त्यामुळे आम्हाला काम कमी होत चाललं आहे. बरोबर आहे. तुमचा काही प्रश्न होता? न्यायव्यवस्था. न्यायव्यवस्थेमध्ये सुपेस नावाची एक सिस्टीम आहे, SUPACE. हे तुम्ही गुगल केलं तरी लगेच तुम्हाला दिसेल. भारताने तयार केलेली, ऑनरेबल सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया आणि जस्टिस चंद्रचूड यांनी सांगितलेली आहे. आणि त्यांनी हे कंपल्सरी केलं आहे की लोअर कोर्ट्स म्हणजे त्यांच्या लोअर कोर्ट्स, हायकोर्ट वगैरे वगैरे यांनी जर यापुढे AI वापरलं नाही तर आपल्याला जो प्रचंड आर्बिट्रेशनचा निपटारा आहे तो करता येणार नाही. सिव्हिल केसेस किंवा कॉन्स्टिट्यूशनल केसेससुद्धा, काही कॉन्स्टिट्यूशनल केसेस महाराष्ट्राच्या पेंडिंग आहेत हे आपण जाणतो. मगाशी ज्या विषयाचा उल्लेख झाला त्याच्यावरनं आधारित असणाऱ्याच केसेस पेंडिंग आहेत. तर या सगळ्या केसेस आपण कव्हर कसे करणार आहोत याच्यामध्ये टेक्नॉलॉजी वापरली नाही तर काही खरं नाही, असं ऑलरेडी झालेलं आहे. इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसमध्ये जवळजवळ 13 उत्तम जजेसनी जे जजमेंट दिलं, जवळजवळ 3 महिन्याच्या खलानंतर त्याच्यापेक्षा अधिक चांगलं जजमेंट हे 10 तासामध्ये सुपर कम्प्युटरने दिल्याचे उल्लेख हे 2021मध्ये ऑलरेडी पब्लिश्ड आहेत. त्यामुळे लीगल केसेस याच्या बाबतीमध्ये तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा खूपच मोठा उपयोग होणार आहे हे दिसतंय. हो, राईट. सो हा प्रश्न थोडासा वाईड करून मी तुम्हाला प्रश्न आधी सांगतो आणि मग त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतो की आपल्याला जर असं वाटलं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स आता सगळीच कामं करायला लागेल तर असं काही होणार नाही आहे. माझं त्याच्यावरचं मॉडेल असं आहे की आपल्याला पहिले 10% योग्य प्रश्न विचारणे हे काम करावं लागेल. पुढचे 80% जे ज्याला आपण म्हणू की खूप एकसमान काम आहे ते काम कम्प्युटर किंवा ChatGPT किंवा तंत्रज्ञान करेल. त्यातनं आलेली जी उत्तरं आहेत ते शेवटचे 10% परत माणसाचं काम राहील. म्हणजे ज्याला आपण क्लोज लूप सिस्टीम म्हणतो तसं नसेल ते, पण त्यातलं बरंचसं जे एकजिनसी काम आहे, समसमान काम आहे ते काम तंत्रज्ञान करेल आणि आपलं लोड कमी होईल. त्याच्यामध्ये ह्युमन इमोशनला सबस्टिट्यूट करेल असं आत्ता तरी तंत्रज्ञान नाही. मी तुम्हाला एक सिंपल उदाहरण देतो. त्यांनी आपल्याला MRIचा उल्लेख केला. रेडिओलॉजिस्टचं काम याच्या बाबतीमध्ये मी एखाद्या रेडिओलॉजिस्टच्या ऐवजी एखाद्या मशीननी दिलेलं इंटरप्रिटेशन, डायग्नॉसिस, प्रोग्नॉसिस याच्यावर विश्वास ठेवायला तयार आहे. परंतु माझं लहान मूल जर का आजारी असेल तर ते रोबॉटच्या हातात सोपवायला माझी तयारी आज तरी नाही. त्याच्यासाठी मी एका जिवंत पीडियाट्रिशियनकडे जाईन आणि त्यांना सांगेन की ह्याचं काय ते बघा. माझी बायको डिलिव्हर होणार आहे तर ती मी एका रोबॉटच्या हाती सोपवीन असं मला आत्ता तरी वाटत नाही. त्याच्यासाठी मला गायनेकॉलॉजिस्टच पाहिजे जिवंत. होय. सो AI आणि माणूस एकत्र काम करेल अशा तऱ्हेचं तंत्रज्ञान त्याला कोबॉट असं म्हणतात. आणि हे तंत्रज्ञान इंडस्ट्री 5मध्ये आलेलं आहे. आपण इंडस्ट्री 5बद्दल आत्ता बोलू शकतोय. इंडस्ट्री 5 ऑलरेडी 2021-22मध्ये आलं आहे आणि आनंदाची माझ्यासाठी आणि अशी गोष्ट आहे म्हणजे त्याच्याबद्दलचा जो एक सेमिनल पेपर आहे
तो मी आणि 2 इंडस्ट्रियलिस्ट यांनी मिळून लिहिलेला आहे आणि तो नीती आयोगकडे सबमिट पण केलेला आहे. म्हणजे बघा, इंडस्ट्री 5.0 ऑलरेडी आलेला आहे. त्याच्याबद्दल 3 वर्षापूर्वी मी स्वतः काम केलेलं आहे. आणि आत्ता मी सोलापूरसारख्या शहरात विचारतो आहे की जे बौद्धिक कामासाठी इथं आले आहेत आणि त्याच्यामध्ये 5 लोक हात वर करतात की आम्ही इंडस्ट्री 4.0 ही संज्ञा ऐकली आहे. प्रश्न तुमच्या लक्षात आलेला असणार आहे. सो एकत्र काम करणे, तंत्रज्ञान आणि माणूस एकत्र काम करणे हा पाठ त्याच्यामध्ये नक्की राहील. येस सर. बापरे, खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि शिक्षण क्षेत्राच्या बद्दल तुम्ही बोलताय म्हणून आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि अप्लाइड सायकोलॉजी याच्यावर आधारित एक टेस्ट तयार केली आहे आणि त्याचे ब्रोशर्स आम्ही बाहेर ठेवलेली आहेत. आम्हाला आनंद आहे की आम्ही सोलापूरमध्ये गेले 2 वर्ष कामतकर सर जे आहेत, कामतकर क्लासेस, त्यांच्याबरोबर जॉईंटली काम पण करू शकतो आहे की ज्याच्यामध्ये AIचा वापर आम्ही करिअर काउन्सिलिंग आणि मुलांनी अभ्यास कसा करावा याच्याविषयी सांगू शकतो. पण हा एक भाग झाला. मुळामध्ये शिक्षकांनी काय करायला पाहिजे, तर शिक्षण क्षेत्रामध्ये नुसतं ज्ञान वन साइडेड देणे याच्या पलीकडे फॅसिलिटेशन करणे, मुलांना विचार करायला उद्युक्त करणे, याच्याविषयीचं काम करणे हे शिक्षकांचं खरं काम राहील. मला तर वाटतं अजून एक 4-5 वर्षानंतर मुलं वर्गात येतील, हात वर करतील आणि म्हणतील की तुम्ही जे काय आम्हाला सगळं फळ्यावर लिहून दाखवताय किंवा जे काही PPT दाखवताय, हे PPT आम्हाला घर बसल्यासुद्धा ChatGPT सांगताय, आम्ही क्लासला तुमच्याकडे काय येतोय. त्यावेळेला जर शिक्षकांनी हे सांगू शकले की ChatGPTच्या पलीकडचं, त्याला आम्ही Google++ असं म्हणतो, की शिक्षकांनी Google होऊन चालणार नाही, Google++ व्हायला लागेल. आणि विद्यार्थ्यांनी ChatGPT होऊन चालणार नाही, ChatGPT - व्हायला लागेल. म्हणजे ChatGPTकडनं आलेली उत्तरं आपण त्याच्यावर काहीतरी प्रोसेसिंग, स्वतः काहीतरी डोकं वापरणे हे करावं लागेल, तरच या तंत्रज्ञानाचा उपयोग होईल. आणि म्हणून आमचं सिम्पल मॉडेल असं आहे, 10-80-10. 10% योग्य प्रश्न विचारणे आणि शेवटचे 10% आलेले जे काही पर्याय आहेत तंत्रज्ञानातनं, त्यातनं बरोबर निरक्षीर विवेक करून निवडणे. हे 10% दोन्ही एंडचे जोपर्यंत आपण करतो आहोत तोपर्यंत आपल्याला इंडस्ट्री 4च्या काळामध्ये सुद्धा मरण नाही. आणि त्याविषयीचं काम आपण कसं करायचं हे ते 13 मुद्दे, 5 मॅक्रो स्टेप्स वगैरे याच्याबद्दल मी बोललो. इनफॅक्ट सायकॉलॉजीचीच आता डेफिनेशन इंटेलिजन्सची, बुद्धिमत्तेची बदलती आहे. एखादं अत्यंत कॉम्प्लेक्स डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व्ह करणे म्हणजे बुद्धिमत्ता आता राहिलेली नाही. बुद्धिमत्तेचे 2 डेफिनेशन्स आता नव्याने उभरत आहेत. पहिलं म्हणजे की तुम्हाला योग्य प्रश्न विचारता येणे म्हणजे बुद्धिमत्ता आहे. उत्तर देता येणे हे नाही, प्रश्न योग्य विचारता येणे हे आपण प्रॉम्प्ट इंजिनिअरिंगमध्ये बघितलं. आणि दुसरी त्याहून पलीकडची इमोशनल क्वोशंटवाली जी डेफिनेशन आहे ती म्हणजे की कॉम्प्लेक्स गणित सोडवणे म्हणजे बुद्धिमत्ता राहिलेली नसून समोरच्या माणसाला काय दुःख आहे हे पटकन समजणे ही त्याच्यावरची बुद्धिमत्ता आहे, असं स्वतः सायकॉलॉजी सांगते. तर या बुद्धिमत्तेची आपल्याला गरज आहे आणि ती सुदैवाने अजून तरी कृत्रिम नाही. कृत्रिम बुद्धिमत्ता ही फक्त उत्तरं शोधते, योग्य प्रश्न विचारत नाही आणि दुसऱ्याचं दुःख समजण्याची ताकद अजून तरी कृत्रिम बुद्धिमत्तेकडे नाही, म्हणून ती कृत्रिम आहे. तर आपलं काम जास्तीत जास्त नैसर्गिक बुद्धिमत्तेकडे आपण स्वतःला तयार करणं हे राहील. ही त्याच्यावरची मोठी संधी आहे. ही जी लोक करणार नाहीत त्यांच्या तुलनेमध्ये आपण कुठे पुढे निघून जाऊ शकू जर हे आपण कॉन्शियसली केलं तर. ही आपली संधी आहे आणि त्याच्यासाठी स्टँडर्ड मार्ग आहेत आणि त्याच्यासाठी एक छदाम खर्च करायची गरज नाही. त्याच्यासाठी करायचं आहे ते म्हणजे इथं ठरवायचं आहे की मला हे कॉन्शियसली करायचं आहे, काही गळ्यापर्यंत आलेलं नसताना. दॅट इज माय अपील टू यू. येस. आपल्यासारख्या भारतीय लोकांना याचा वापरच जर
हो, नाही, मी आधी तुमचा दुसरा प्रश्न पहिल्यांदा घेतो की GPT-चा वापर तुम्हाला जर वाटत असेल की भारतीयच लोक फक्त कॉपी करण्यासाठी करतात तर ते बरोबर नाही आहे. अमेरिकेमध्ये पण शेवटी माणसंच राहतात आणि त्यांना सेम व्हल्नरेबिलिटीज दे हॅव, ते पण कॉपी करतात. इनफॅक्ट माझा मित्र युनिव्हर्सिटीमध्ये HOD आहे, त्यांनी सांगितलं मी होमवर्क देणं बंद केलं आहे कारण सगळी मुलं झाडून भारतीयांसकट सगळी लोक ChatGPT वापरतात, 2 सेकंदात सबमिट करतात, मोकळी होतात. त्याच्यात पासपोर्टचा नाही आहे संबंध, त्याच्यात मानवी शबलतेचा संबंध आहे. पटकन होतं आहे, कुठे उगीच झिगझिग, त्यापेक्षा आपण मस्त व्हिडिओ पाहू, यूट्यूब पाहू, इंस्टाग्राम पाहू, पिझ्झा हटला जाऊ, काहीतरी करू, टाईमपास करू, सबमिट करून झाली ना. हे सर्वच मुलांना वाटतं, म्हणजे याच्यात फक्त भारतीय असं नाही. आणि जो पहिला प्रश्न आहे की 30 वर्षापूर्वी जर आपल्याकडे असे तंत्रज्ञान असतं तर काय झालं असतं, किंवा आपली लोक तिकडे जातात आणि इकडं का काम करत नाहीत, तर हा खूपच व्यापक प्रश्न आहे आणि हा फक्त AI पुरता सीमित नाही आहे. 30 वर्षापूर्वी जर तुम्ही म्हणत असाल तर म्हणजे हा 1994चा काळ आहे. 1994 किंवा त्याच्या थोडं अलीकडे म्हटलं तर पहिल्यांदा तेव्हा आपली इकॉनॉमी वॉज ओपनिंग अप. मनमोहन सिंग आणि या काळातलं आपण बोलतोय, त्या काळामध्ये पहिल्यांदा अशी स्थिती आणि अत्यंत नाचक्कीकारक स्थिती आपल्या देशावर आली होती की आपल्याकडचं सोनं आपल्याला फिजिकली उचलून न्यूयॉर्कला घेऊन जायला लागलं होतं. काही टन सोनं, आपल्या देशाची पत घसरली होती कारण आपल्याला इंटरेस्ट पे करायला सुद्धा, इंटरेस्टवर इंटरेस्ट पे करायला सुद्धा आपल्याकडे पैसे नव्हते. या काळामध्ये आपण तंत्रज्ञानात पुढे जावं अशी स्थिती खरोखर नव्हती असं म्हणायला लागेल. आणि त्याच्यामागे समाजवादाचं काही आहे, त्याच्यामागे काही राजकारण आहे, त्याच्यामध्ये आपण आज जायचं काही कारण नाही. पण तरी त्याच्यामध्ये एक लखलखता तारा मला तुम्हाला सांगायचा आहे, आणि तो म्हणजे जेव्हा क्रे कम्प्युटर भारताला नाकारला गेला 1992मध्ये की त्याचा उपयोग तुम्ही डिफेन्ससाठी करू शकाल आणि ते आम्हाला मान्य नाही म्हणून क्रे कम्प्युटर आपल्याला नाकारला गेला, तेव्हा डॉक्टर विजय भटकर यांनी 20-25 लोकांना हाताला धरून परम संगणक तयार केला. आणि आपण जर ते तेव्हापासून म्हणजे 94ला परम संगणक तयार झाला, परम 10,000 तयार झाला. ही जर आपण मूवी फास्ट फॉरवर्ड केली तर आत्ताची न्यूज आहे की आपण जगातल्या 3ऱ्या आर्थिक महासत्तेला परम संगणक 10,000 विकला. म्हणजे हे पण आपण करू शकतो. आपण UPIचं उदाहरण घेऊया. G20चं जेव्हा समिट दिल्लीमध्ये झालं तेव्हा जर्मनीचा फायनान्स मिनिस्टर हा दिल्लीमध्ये असताना त्याला काही जीपेवर पैसे का रुपेवर पैसे देण्यात आले होते. त्यांनी जाऊन तिथे टोमॅटो रस्त्यावर दिल्लीच्या घेतले आणि ते घेतल्यानंतर तो इतका चकित झाला आणि तो म्हणला की हे तंत्रज्ञान आमच्याकडे नाही, जगातली 3री आर्थिक महासत्ता. आज जर तुम्ही म्हणलात तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा इंडस्ट्री 4.0 याच्यामधलं जे तंत्रज्ञान आहे त्याच्यामध्ये भारताचा क्रमांक कोविडच्या नंतर जगामध्ये 18वा होता, तो आत्ता 13वर आपण आलेलो आहोत. म्हणजे आपली कमान वाढती आहे, यशाची कमान वाढती आहे. जर तंत्रज्ञानाच्या बाबतीमध्ये म्हणायचं झालं तर तंत्रज्ञानची क्वालिटी जगामध्ये जर आपण म्हणायला गेलं की आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये ज्यांना थिओरिटिकल नॉलेज आहे असं कॅलिफोर्नियामधला बे एरिया सोडला तर जगातलं दुसरं सेंटर बंगलोर आहे. म्हणजे मुद्दा हा आहे की आपण जर का जागे झालो तर आपण काहीतरी करू शकतो. याची उदाहरणं मी तुम्हाला छोटीशी उदाहरणं दाखवली. आत्ता कोविडच्या काळामधली सुद्धा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. अख्खं जग जेव्हा तिथे भयंकर महामारीमध्ये त्रस्त होतं त्या काळात 121 देशांना लस पुरवण्याचं काम सो कॉल्ड थर्ड वर्ल्ड भारताने केलं आहे. इफ वी पुट आवर माइंड्स टुगेदर देन वी कॅन डू इट. त्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स ओपन्स अप लॉट ऑफ ऑपॉर्च्युनिटीज फॉर अस, सो लेट्स वर्क टुगेदर. त्यामुळे आय थिंक मी तुम्हाला सिक्वेन्स उलटला पण दोन्ही प्रश्नांची बहुधा मी उत्तरं देण्याचा प्रयत्न केला. येस येस हां. सो याच्यामध्ये बऱ्याच बाकी तंत्रज्ञानाचा पण वापर होतो. फॉर एक्झाम्पल सिल्वर ऑक्साईड आणि नायट्राईट याचं स्प्रेइंग करणे ढगांवर, आणि या प्रकारचं तंत्रज्ञान करून काही ठिकाणी त्याचे दुष्परिणाम पण झालेले आहेत तेही नमूद आहेत की काही ठिकाणी ढगपुटी झाल्यासारखे पण पाऊस पडलेला आहे. परंतु मूळ मुद्दा हा आहे की आय विल टेक अ स्टेप बॅक की मुळामध्ये भारतामध्ये पाऊस पडतो तो कशामुळे पडतो तर मॉन्सूनमुळे पडतो. मॉन्सून एल निनो आणि ला निना ह्याच्या ॲक्शनवर अवलंबून आहे.
त्याचबरोबर तिसरा महत्त्वाचा जो पार्ट आहे तो म्हणजे इंडियन डायपोल, इंडियन ओशन डायपोल IOD. इंडियन ओशन डायपोल, ला निना आणि एल निनो याचा जो अभ्यास आहे तो जर आपण AIच्या साहाय्याने केला तर आपल्याला प्रेडिक्शन मॉन्सूनचं अधिक चांगलं करता येईल आणि हे सोलापूरसारख्या शहरासाठी जास्ती महत्त्वाची बातमी आहे. त्याबद्दलचे बरेच प्रारूप ही आपल्याकडच्या IITMमध्ये तयार झालेली आहेत, ट्रॉपिकल स्टडीज याच्यामध्ये झालेली आहेत. आणि हे जर आपण करू शकलो तर कृत्रिम बुद्धिमत्तेची आवश्यकता आपण कदाचित कमी करू शकू. म्हणजे नेमकी पेरणी कधी करायची, दुबार पेरणी करायची का नाही, खरीप रब्बीच्यासाठी प्लॅनिंग कसं करायचं, या सगळ्या गोष्टींच्यासाठी AIचा वापर अत्यंत सुयोग्य पद्धतीने इन्क्लुडिंग ठिबक सिंचन करता येईल. तुम्ही हा विषय काढताय म्हणून सांगतो, जैन नाव घेऊन सांगतो, जैन इरिगेशनला जळगावला आम्ही गेलो होतो आणि तिथे AIचा वापर करून ठिबक सिंचन, ड्रिप इरिगेशन कसं करता येईल याच्याविषयीचं त्यांचं प्रोजेक्ट केल्याचं मला बहुधा 4-5 वर्षापूर्वी आठवतं आहे. आम्ही तिथे प्रोजेक्ट केलेला आहे. सो असा प्रश्न नाही आहे की काही ठराविकच गोष्ट करता येतील. मच ब्रॉडर स्केल वी विल बी एबल टू अप्लाय दिस. हां हां कशामध्ये? एज्युकेशनमध्ये AR म्हणजे ऑगमेंटेड रियालिटी आणि व्हर्च्युअल रियालिटी याचा वापर कसा केला जाईल असा प्रश्न आहे. तर त्याचा वापर आता उदाहरणार्थ समजा आपण म्हटलं की मेडिकल फील्डमध्ये आपल्याला बॉडीज काही ठराविक कंडिशनमध्ये मिळाल्या नाहीत तर आपल्याला मेडिकल स्टुडंट्सना अभ्यास करता येत नाही. परंतु व्हर्च्युअल रियालिटीमध्ये तुम्ही जर का डेड बॉडी याच्या ऐवजी जर का व्हर्च्युअल बॉडीवर काम केलं आणि त्याच्यामध्ये जर तेच नॉलेज तुम्हाला मिळालं तर निदान 80% नॉलेज हे तुम्हाला मिळालेलं असेल आणि उरलेलं तुम्ही 20% काम हे ॲक्च्युअल डेड बॉडीवर केलं तरी चालेल. त्याच्यासाठी तुम्हाला 5 पट डेड बॉडीज लागणार नाहीत. हा एक उदाहरण झालं. आम्ही आत्ता एका आर्किटेक्चर कॉलेजबरोबर काम करतोय. तिथे MEP म्हणून जो सेक्शन असतो किंवा बिल्डिंग इंटेलिजन्स मॅनेजमेंट हा जो एक प्रकार असतो याच्यामध्ये त्यांनी लेफ्ट राईट अँड सेंटर आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरत आहेत. सर्व प्रकारच्या एज्युकेशनमध्ये देर इज डेफिनेट. आणि नुसतं एवढं समजू नका की हे काहीतरी फार हायफाय चाललं आहे. अमरावतीला म्युन्सिपाल्टीच्या शाळेमध्ये अलेक्सा इंग्लिश हे तिथल्या मुलामुलींना शिकवते. असं माहिती आहे, म्हणजे हे आता 2018ची बातमी आहे. त्यालाही 6 वर्ष होऊन गेली. हे फक्त आपल्याकडे प्रायव्हेट स्कूल्समध्ये चालतं आहे, ज्यांच्याकडे बक्कळ पैसा आहे अशांच्यासाठी हे राखीव वगैरे असं काही नाही आहे. तंत्रज्ञान हे सुदैवानी इक्वलायझर आहे. त्यांच्यासाठी तुमच्या खिशामध्ये किती पैसे आहेत यापेक्षा तुम्हाला त्याचा वापर करायचा का नाही हा प्रश्न आहे. त्यामुळे जसं व्हॉट्सॲप हे अत्यंत धनाढ्य लोक वापरू शकतात तसं आम्ही पण वापरू शकतो. सो दिस इज अ ग्रेट इक्वलायझर. आणि त्यामुळे शिक्षणामध्ये याचा प्रचंड वापर, शिक्षण, एंटरटेनमेंट आणि मार्केटिंग याच्यामध्ये याचा प्रचंड वापर आहे आणि तो वाढताच राहणार आहे. येस सर. हां हो खूपच इंटरेस्टिंग प्रश्न आहे हा. आणि त्याचं आत्ता उत्तर आहे की आपण मुळामध्ये जसं आपण डिफेन्सच्या बाबतीमध्ये बघितलं आपण त्यांच्या किमान 20 वर्ष मागे आहोत. आणि ह्याचं कारण हे नाही आहे की आपल्याकडे तंत्रज्ञानाचं अकुशलता आहे. त्याचं कारण हे आहे की अगदी स्पष्ट शब्दात सांगायचं तर त्याच्यामध्ये राजकीय इच्छाशक्ती नाही. गेल्या कित्येक गव्हर्नमेंटमध्ये, मी कुठल्या एका गव्हर्नमेंटवर टीका पण करत नाही आहे, राजकीय इच्छाशक्ती नाही. तुम्ही सांगा कुठला प्रगत देश असा आहे की ज्याच्यामध्ये एज्युकेशन या सेक्टरवर GDPच्या 1.2% फक्त खर्च होतो? कुठला देश आहे असा? चायनामध्ये 5.4 आहे, अमेरिकेमध्ये 6.7 आहे, कोरियामध्ये 8.2 आहे. त्याच्यामध्ये देशाच्या साईजचा कुठे संबंध आहे? सिंगापूरचा तर मी उल्लेखही करत नाही. बेसिक हेल्थ आणि एज्युकेशन याच्यावर 2 ते 3% एवढा खर्च करणारा देश हा चायनाबरोबर टक्कर ऑलरेडी 20 वर्ष मागे असताना आणि आपण इंडस्ट्री 4.0 बद्दल अनभिज्ञ असताना कसं घेणार आहोत? इट इज अ मच बिगर प्रॉब्लेम टू सॉल्व्ह. तर मी काय तुम्हाला माझी विनंती काय आहे की आपण राष्ट्रीय पातळीवर वगैरे जे काही प्रश्न सोडवायचे आहेत त्याची सुरुवात आपल्यापासून का करत नाही आहोत? जे आपल्या हातात आहे ते तरी करूया. आणि म्हणून आम्ही ही पुस्तकं लिहितोय, म्हणून आम्ही म्हणतोय की आम्हाला ही संधी दिली त्याच्याबद्दल धन्यवाद.
कारण आज आम्हाला एक 100, 150, 200 लोकांपर्यंत पोचता आलं, याच्याबद्दल आम्ही तुमचे ऋणी आहोत. हे जर आपण निदान सांगितलं नाही, आणि परत मी तुम्हाला अगदी कॅन्डिडली ओपनली सांगतोय, आम्ही परत या भ्रमात नाही आहोत की आत्ता जी काय 100-200 लोकं होती ती आता घरी गेल्यानंतर अचानक सगळे ChatGPTवर बसणार आहेत, जेवण बिवण बाजूला सारणार आहेत आणि म्हणणार आहेत चला आता आपण इंडस्ट्री 4.0वर काम करूया. असं काय होणार आहे असा आमचा भ्रम नाही आहे. या 200 पैकी आज संध्याकाळच्या नंतर म्हणजे उद्या सकाळी उठल्यानंतर फक्त 20 लोकांना हा विषय आठवणार आहे हे आम्हाला माहिती आहे. त्या 20 पैकी ॲक्च्युली या महिन्याच्या अखेरपर्यंत फक्त 2 लोक याच्यावर काहीतरी काम करणार आहेत हे पण आम्हाला माहिती आहे. मग कशाला एवढं करायचं? त्या 2 लोकांसाठी करायचं हे पण आम्हाला माहिती आहे. आम्ही अजिबात या अपेक्षेने आलेलो नाही की आता सगळा देश पेटून उठणार वगैरे, असं काय होणार नाही आहे, असं कधीही होत नाही. पण 2 लोक जी इंडस्ट्री 4 किंवा काही कोर्सेस करतील त्यांना काहीतरी फायदा होईल, ती भेटतील न भेटतील तो नंतरचा भाग आहे. पण आपण काहीतरी आज चांगलं काम केलं म्हणून मला स्वार्थापोटी चांगली झोप लागेल या स्वार्थासाठी मी इथं आलेलो आहे. आज काय समाजावर उपकार करण्यासाठी नाही आलो, मला झोप लागावी म्हणून आलो आहे. त्या 2 लोकांसाठी आलो आहे. इतकं स्पष्ट असेल तर काय तुम्ही आहात, मी आहे नाही का? येस सर. हो, तर याचं उत्तर हो असं आहे आणि अगदी ठामपणे आहे. याचं कारण मी स्वतः याच्यामध्ये राज्यसभेतल्या 2 खासदारांच्या बरोबर डायरेक्टली काम केलेलं आहे. आणि मगाशी पण ज्युडिशरी सिस्टीमबद्दल तुम्ही विचारलं तर सुपेस आणि त्याच्यामध्ये असणारं आर्टिफिशियल इंटेलिजन्समधलं तंत्रज्ञान याच्याबद्दलचं प्रॉलिफरेशन, याच्याबद्दलचं डिझाईन, याच्यासाठी मी नावं घेत नाही पण 2 राज्यसभेचे खासदार यांच्याबरोबर मी काम केलेलं आहे. आता त्याचंही मी उत्तर तुम्हाला अतिशय खुलेपणाने देतो कारण माझा कुठल्याही राजकीय पार्टीशी काही संबंध नाही, त्याचा काही या विषयाशी तर नाही आहे संबंध. जर का आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी 80% 90% काम जे तुमचं समजा काय लिव्ह अँड लायसन्स तुमचं समजा प्रिंट करून दिलं, उरलेलं 10% काम जर का वकील करणार असेल तर तुम्ही म्हणाल की अरे तुला 10%चे मी पैसे देतो, 90% काम तू केलंच नाहीस. मुळामध्ये तुम्ही कुठलंही लिगल डॉक्युमेंट बघा, त्याच्यामध्ये मूळ मुद्दा फक्त 2 पानात असतो, मान्य आहे की नाही तुम्हाला? बाकी सगळं जे छापलेलं असतं ते का असतं याच्याबद्दल ना वकिलाला माहिती असतं ना आपल्याला त्याची चिंता असते. आपण पैसे देऊन मोकळे होतो. हे का होतं? कारण त्याच्यात त्यांचा स्वार्थ आहे. आणि जेव्हा जेव्हा स्वार्थ, ग्रीड ही गोष्ट एखाद्या इक्वेशनमध्ये येते तेव्हा लॉजिक बाजूला राहतं. हे त्याचं सिंपल उत्तर की AI चा वापर हा इफेक्टिव्हली ज्युडिशियरीमध्ये वापरता येईल का, तर त्याचं ठाम उत्तर हो आहे. ते वापरलं जाण्याची शक्यता आहे का, त्याचं ठाम उत्तर नाही आहे. कारण ते लोकांना करायचं नाही. आणि हे मी तुम्हाला काहीतरी कपोतकल्पित गोष्ट सांगत नाही, मी लॉयरकडनं ऐकलेली गोष्ट सांगतोय. ते म्हणतात हे जर का झालं तर आमच्या पोटावर पाय आहे, तुम्ही आम्हाला पैसे देत राहा, आम्ही कागद छापत राहतो, तारीख पे तारीख, हे बंद होईल ना. हे त्यांना नको आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधलात तरी चालेल. येस सर. खूपच अवघड प्रश्न तुम्ही विचारताय आणि त्याच्यातला जो एक कन्सर्न आहे त्याबद्दल मला आनंद आहे, पण त्याच्याबद्दल एकतर माझ्याकडे परिपूर्ण उत्तर नाही. कारण असं काय मला सगळ्या विषयांमधली गती आहे आणि मी तुम्हाला काहीही सांगू शकतो असा मी गुगल नाही आहे. पण त्याच्यामध्ये परत 2 भाग आहेत, एक टेक्नॉलॉजीचा भाग आहे आणि एक माणसांचा भाग आहे. त्यातला मी माणसांचा भाग थोडं एक 30 सेकंद जास्ती घेऊन तुम्हाला उत्तर देणार आहे. मी आसाम आणि नागालँडमध्ये काही ट्रेनिंगसाठी गेलो होतो. तिथे मला घेऊन गेलेला जो गाईड होता, IIT खरगपूरचा गाईड होता, त्याच्याबरोबर मी गेलो होतो
आणि त्यांनी सांगितलं, सर तुम्ही आत्ता जे 4 पावलं चाललात ती बांगलादेशमध्ये चाललात. म्हटलं काय सांगतोस? तो म्हणला ही बॉर्डर आहे. म्हटलं कुठे आहे बॉर्डर? तो म्हणला अशी काही नाही, ही व्हर्च्युअल बॉर्डर आहे. इथे जर 100 रुपये दिले तर ही बॉर्डर 10 पावलं मागे जाते, 200 रुपये दिले तर ही बॉर्डर 100 पावलं पुढे येते. तुम्हाला कळलं असणार आहे तो काय म्हणला. याला काय टेक्नॉलॉजीचं उत्तर आहे सांगा मला. 100 रुपयामध्ये जर देश विकायला निघालेले असाल तर काय त्या तंत्रज्ञानाचं करणार आहात? लोणचं घालणार. त्यामुळे तंत्रज्ञानात आपण मागे आहोत हे आपण बघतोच आहोत. 20 वर्ष किमान मागे आहोत. माझा प्रश्न अधिक जास्त हा आहे की आपल्याला ते करायचं आहे का? ज्या पेटून सिंगापूरनी गोष्टी केल्या, ज्या पद्धतीने तैवाननी केल्या, ज्या पद्धतीने आपण कुठल्या तरी भलत्या गोष्टींमध्ये अडकून बसलेलो आहोत. आणि त्यामुळे ते प्रश्न तुम्ही आणि आम्ही मिळून किंवा आत्ता बोलून किंवा आत्ता असे सुटणार नाहीच आहेत, असे नाही सुटणार आहेत. आणि त्याच्यासाठी मी तुम्हाला काही सल्ला द्यावा असं माझा अभ्यासही नाही आहे. आपण एक काळजी व्यक्त करू शकतो आहे आणि आपण ती करतो आहोत, एक चांगले नागरिक म्हणून बोलतो आहोत, इथपर्यंतच त्याची सीमा आहे, मी पण जाणतो. पण माझा परत आग्रह काय आहे, आपण जे करू शकतो ते का करत नाही आहोत? आपण एकदम थेट म्हणजे आता रशिया युक्रेनचं आता आपण इथल्या इथे सगळं सोडवूनच टाकू असं बसतो. रशिया आणि युक्रेनचं युद्ध आपण सोडवून नाही शकणार आहोत, पण आपल्या मुलांना आपण इंडस्ट्री 4.0 आणि AI शिकवू शकणार आहोत. ते का करत नाही आहोत? जे आपल्या हातात आहे ते का करत नाही आहोत हा माझा खरा मूळ प्रश्न आहे. प्रश्न बाकी बरेच आहेत आणि तुम्ही जे काळजीपोटी विचारतात त्याविषयी मी म्हणलं आनंद आहे की याचा अर्थ आपण जागरूक तरी आहोत. पण लेट अस टेक ॲक्शन. विदाउट ॲक्शन थिंग्स विल नॉट मूव्ह. आय डोंट थिंक आय गेव यू द आन्सर. दॅट वॉज नॉट माय इंटेंट एनिवे. कारण मी म्हणलं तसं मला तुम्हाला उत्तर देण्याची माझी पात्रता नाही, पण कन्सर्न डेफिनेटली आय शेअर विथ यू. शेवटचा येस. सॉरी मला ऐकू नाही आला प्रश्न. AIचा स्पोर्ट्समध्ये उपयोग करता येईल का? ओके, फॅन्टॅस्टिक प्रश्न आहे. ऑगमेंटेड रियालिटीचा पण झालेला आहे, AIचा पण झालेला आहे. तुला कितपत टेनिस आवडतं मला माहिती नाही, पण फेडरर यांनी असं सांगितलं की फेडरर त्याच्या ऑपोनंटचा अभ्यास करतो आणि त्याचा डेटा कलेक्ट केला गेलेला आहे की एखादा व्यक्ती सर्व करताना काय प्रकारची ॲक्शन करतो त्याचा अभ्यास जर केला तर ती सर्व लाईनवर येणार आहे का कॉर्नरला जाणार आहे हे त्याला आधीच कळतं. आणि अशा प्रकारचं ज्याला स्पोर्ट्स मॅनेजमेंट असं सध्या एक नवीन ब्रांच ओपन अप झाली आहे, त्याच्यामध्ये AIचा वापर डेफिनेटली आहे आणि त्याच्यामध्ये AIचा प्रचंडच वापर आहे. पुढच्या काळामध्ये डेटा ॲनालिसिसवर आधारित खेळांच्या स्ट्रॅटेजीज आखल्या जातील. त्यामुळे तू जर का असा काही विचार करत असशील तर तो खूप चांगला आहे आणि मला असं वाटतं की एक चांगलं झालं की आपल्या प्रश्नांचा सगळ्याचा शेवट अशा एका आशादायक पिढीनी झाला की ज्याच्यामध्ये खरंच काहीतरी घडू शकेल. धन्यवाद. एक 2च मिनिटात आपण कार्यक्रम संपवतोय. कृपया बसून घ्यावं आणि सरांना हा एकच छोटी अनाउन्समेंट. कामतकर सर मला असा आठवण करून देत आहेत की पुस्तकं जर तुम्हाला हवी असतील तर कामतकर क्लासेसमध्ये ती मिळतील, कारण ते आमचं असोसिएशन आहे. त्यामुळे तुम्ही जर का पुस्तकं हवी असतील नंतर किंवा असं काही तर अधिक माहितीसाठी तिथे जरूर भेटा. थँक्यू. येस थँक्यू सर. थँक्यू सर. धन्यवाद सर. जी बरीचशी मंडळी बाहेर गेलेली आहेत. सेम सवलती दरामध्ये पुस्तकं मिळतील. अवश्य त्याचा फायदा घ्यावा. येस येस येस. एक 2 मिनटं आपण सरांचे आभार मानणार आहोत. आपण केश कौशल्यामध्ये पुस्तकं वाचतोय, घरामध्ये वाचायचंच आहेत. हां, त्याचं आपण सरांना आश्वासन देऊयात. तर एकदा जोरदार टाळ्यांनी आपण सरांचं अभिनंदन करूयात. एक अतिशय गहन असा विषय आपल्याला मांडलेला आहे आणि आपल्याला त्यांनी जागं केलेलं आहे. ॲनालिसिस करून रेड लेबल मागू नका. तुमचा मुलगा सिंथेसिस करून काय ते भलतंच मागून घेईल. अशा प्रकारची यंत्रणा ॲटलीस्ट सध्या कामाला लागलेली आहे. इंडस्ट्री 4.5 ऑलरेडी आपल्या स्वयंपाकघरामध्ये प्रवेश केला आहे आणि इंडस्ट्री 5.0चा आपण विचार करतो आहोत. अशा वेळी आपण गाफील राहून नाही चालणार.
आपलं अलर्ट राहावं लागणार आहे. सरांची उत्तम पुस्तकं लिहिले आहेत. मला वाटतं सबन सोलापूरकर त्या ठिकाणी ते घरात घेतीलच. आणि मग सर सांगितलं मगापाशी त्यांनी ट्रॉली भरून पुस्तक आणली. मी आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांना ग्वाही देतो आहे, ती ट्रॉली तुमची नक्कीच रिकामी होणार आहे त्या ठिकाणी. सर त्यांना नक्की सोलापूरकर हे वाचनप्रिय असे आहेत, त्यामुळे नक्कीच आता झालं आहे ऑलरेडी. सर अर्ज संपलेलं आहे त्या ठिकाणी. सर त्यासाठी सुद्धा एकदा जोरदार आहे सरांचं. धन्यवाद. मी कार्यक्रमात समारोपासाठी ओळखतो आहे. अध्यक्षांना विनंती करतो त्यांनी कृपया अभिभाषण मांडावं. नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित श्रोतेवर्ग, उद्योग बँक, माजी सेवक सांस्कृतिक मंडळ आणि रोटरी क्लब MIDC सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 59व्या बौद्धिक व्याख्यानमालेचे आजचे 7वे पुष्प पुण्याचे माननीय भूषण केळकर सर यांनी गुंफले. त्याबद्दल मी माननीय भूषण केळकर सरांचा आयोजकांच्या वतीने मनापासून आभार आणि धन्यवाद व्यक्त करतो. सरांनी आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स या विषयावर आपणास त्यांचे धोके आणि संधी याबाबत सोप्या भाषेत आपणास समजावून सांगितले. त्या विषयाबाबत अधिक ज्ञान आपण त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या रूपात घेऊया. माननीय भूषण केळकर सर हे आपल्या विनंतीस मान देऊन आपला बहुमूल्य वेळ या कार्यक्रमात दिला, याकरिता मी सर्व उपस्थित श्रोते आणि आयोजकांच्या वतीने मी त्यांचे पुनश्च एकदा हार्दिक धन्यवाद व्यक्त करतो. तसेच मी आजचे व्याख्याते श्री केळकर सरांचा आभार मानण्यासाठी लता टेक्सचे युवा उद्योजक श्री दयाकर राचरला यांना विनंती करतो की त्यांनी सोलापूरची प्रसिद्ध सुजाता चादर आणि मोमेंटो देऊन त्यांचा सन्मान करावा. सन्मान तसेच आजच्या कार्यक्रमाचे स्पॉन्सरर श्री दयाकर राचरला यांचे आभार मानण्यासाठी मी श्रीनिवास बिंगी यांना विनंती करतो की त्यांना मोमेंटो देऊन सत्कार. कला टेक्स्ट कला टेक्स्टचे दयाकर राचरला यांचा सन्मान रोटेरियन श्रीनिवास यांनी करावे अशी मी विनंती करतो. तसेच मार्कंडे रुग्णालयाचे व्हाईस चेअरमन श्री रमेशजी बिडप यांचा सन्मान मी व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्री कालिदास माणेकरी यांनी मोमेंटे देऊन करावा असे मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद सर. सर्व रसिक श्रोते बहुसंख्येने उपस्थित राहिलात त्याबद्दल मी आयोजकांच्या वतीने सर्व रसिक श्रोत्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आजच्या उपस्थितीबद्दल आभार. उद्याच्या उपस्थितीची अपेक्षा. धन्यवाद. धन्यवाद. उद्या आपण या ठिकाणी 8वं पुष्प गुंफतो आहोत आणि डॉक्टर उदय निरगुडकर मुंबई यांचा उद्या व्याख्यान असणार आहे. उत्कृष्टतेच्या शोधामध्ये उत्कृष्टता आणि त्याचा शोध हा त्यांचा विषय असणार आहे. डॉक्टर उदय निरगुडकर उद्या त्यांचं व्याख्यान असणार आहे. आपली उपस्थिती प्रार्थनीय. धन्यवाद.